हा यासिन सर, करूया सुरू. हो, ओके मॅम. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना नमस्कार. मी यासिन खान, आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक आणि गट विकास अधिकारी श्री समीर सर, तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे सर्व ऍडमिन यांच्या वतीने या ठिकाणी शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आपण आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्रात वेळात वेळ काढून सहभागी झालेले सर्व शेळीपालक आणि शेतकरी बंधू भगिनी यांचे मी हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाच्या वतीने आपण शेळीपालनासंबंधी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या विषयावरती असं मार्गदर्शन घेत असतो आणि त्यातीलच आज आपल्याला शेळ्यांसाठी संतुलित आहार व्यवस्थापन या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपला बहुमूल्य असा वेळ देऊन उपस्थित राहिलेले आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे संस्थापक व गट विकास अधिकारी श्री सनेर सर यांचे उपस्थित सर्वांच्या वतीने मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो. आणि यानंतर आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र या ग्रुपच्या कामकाजाबाबत थोडक्यात माहिती देण्यासाठी आपल्या शेळ्यांच्या आहारशास्त्र समूहाचे मार्गदर्शक आदरणीय श्री बाळू मोठे मामा यांना विनंती करतो की आपण आपल्या ग्रुपच्या कामकाजाबाबत थोडक्यात माहिती द्यावी. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मी अगदी थोडक्यात बोलणार आहे, कारण आपल्याला सरांना जास्त वेळ द्यायचा आहे. आज आपले मार्गदर्शक सनेर सर आहेत. सनेर सरांनी शेळ्यांच्या आहाराच्या संदर्भात हा ग्रुप सुरू केलेला आहे आणि मध्यंतरी आपलं आहाराच्या संदर्भात अजिबात डिस्कशन होत नव्हतं. त्याच्यामुळे पुन्हा या विषयाकडे नवीन जे लोक आता जॉईन होत आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना हा विषय समजून सांगण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण सनेर सरांनी हा पुन्हा एकदा नव्यानं उपक्रम सुरू केलेला आहे. तर मी म्हणजे सनेर सरांना बोलण्यासाठी जास्त वेळ मिळावा याच्यासाठी विनंती करतो यासिन सरांना की सनेर सरांना विनंती करावी. धन्यवाद. यासिन सर, हॅलो. हॅलो, हा सर, मामा येतोय आवाज? हा, येतो. पुढची आणि कार्यवाही यानंतर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत असे आदरणीय सनेर सर, की ज्यांच्याकडे एकही शेळी नसताना शेळीपालकांसाठी अगदी मोफत माहितीचा खजिना असलेला एक ग्रुप सुरू करून अगदी जोमाने आणि नेटाने सतत तेवत ठेवला, त्यांना मी उपस्थित सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण मार्गदर्शनाला सुरुवात करावी. सर प्लीज. नमस्कार मित्रो, माझं नाव विलास सनेर असं नाव आहे. मग अशी ओळख करून दिली. माझ्याकडे खरंच एकही शेळी नाहीये, मात्र आमचा एक शेतीचा ग्रुप आहे आणि मग तिथं अधूनमधून शेळ्यांच्या संदर्भातले, काही कोंबड्यांच्या संदर्भात, गाई म्हशींच्या संदर्भातली चर्चा करायची मित्र. आणि मग त्याच्यातून थोडाफार काही वेळा संघर्षही व्हायचा, कारण प्रारंभी काळात एक साधारणतः 7 वर्षापूर्वी सेंद्रिय शेती म्हणजे साधारणतः एक शुद्ध शाकाहारी असे काहीशे लोक प्रामुख्याने यामध्ये समाविष्ट होते. आणि का कुणास ठाऊक मात्र शेतीच्या संदर्भातले गो आधारित सेंद्रिय शेती अशा दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणावर प्रचार झालेला आहे. जे त्यामध्ये कोंबड्या, शेळ्या यांना अजिबात महत्व नाही, अशा प्रकारचा समूह त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होता. आणि मग कोण म्हणजे गायी म्हणजे देशी गायीच्या व्यतिरिक्त जर्सी गाय किंवा शेळ्या, कोंबड्या, नंतर म्हैस याची चर्चा केली की काही मित्र नाराज व्हायचे, असं साधारणतः चित्र व्हायचं. मग असा जो काही गट आहे त्यातूनच मग शेतीच्या संदर्भातली विविध अंगानं चर्चा सुरू झाली. तो काही आपला विषय नाही आज. मात्र मग या मित्रांसाठी काय करावं की जे शेळीपालन, कुक्कुटपालन किंवा म्हैस पालन, जर्सी गायीच्या संदर्भातलं काही. आणि मग मी देखील वेगवेगळ्या माध्यमातून काही ग्रुप्स मध्ये जॉईन झालो. शेळीपालनाचे अशा बऱ्याच ग्रुपमध्ये जॉईन झालो. त्यावेळी एक डॉक्टर चव्हाण कोणतरी ग्रस्त होते, त्यांचा एक टेलिग्रामवर ग्रुप होता. मग त्यांना विनंती केली की आमच्या ग्रुपमध्ये जे लोक या विषया संदर्भातली माहिती जाणणार असतील तर ते तुमच्या ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट करत जा. आणि मी देखील तिथं मला हे ऍडमिन करण्यात आलं. त्या ग्रुपची लिंक ही शेतीच्या ग्रुपमध्ये आम्ही टाकायचे. आणि मग तिथं जो काही संघर्ष व्हायचा मित्रो, एक विशिष्ट व्यापारी वर्ग ते एक विशिष्ट पद्धतीने, नंतर कालखंडात मला कळलं की हे लोक आपल्याकडच्या काही शेळ्या मारण्यासाठी किंवा व्यापारी म्हणून काही ठराविक गोष्टी सांगतायत.
आणि मग तिथं जी काही चर्चा व्हायची की शेळ्यांना प्रोटीन पाहिजे, हा चारा वापरला पाहिजे. माझ्या मनात साहजिक प्रश्न तयार झाला की अरे मग याच्यात जास्त आहे म्हणजे किती राहतो, त्याच्यात कमी म्हणजे त्याच्यात कमी किती आहे. आणखी पुढचा प्रश्न तयार व्हायचा की प्रोटीन लागतो तर किती लागतो, लहान करडांना किती लागतो, मोठ्या शेळ्यांना किती लागतो, बोकडांना किती लागतो, ईदचे बोकड असतील तर किती लागतो. अशी एकामागून एक प्रश्नांची मालिका सुरू झाली आणि या प्रश्नांची उत्तरं काही कोणी देईना, मला बऱ्याच ग्रुपमधून काढून टाकायचे. मात्र असं काहीतरी ज्ञान जगात असलं पाहिजे असे का कोणास ठाऊक पक्की खात्री होती. आणि मग बऱ्याच ठिकाणी निराशा आल्यानंतर मात्र मग मी आणखी जास्त आकर्षण वाढला रे. ज्या विषयाची माहिती आपल्याला कोणच सांगत नाही म्हणजे या विषयाचं काम करण्याची जास्त गरज आहे. जसं गायीच्या संदर्भात ते तसं काही फार काम नाही मित्र. जसं पंजाबमध्ये काही आहार तज्ञांकडून तिथं जे काही गायी पाळणारे जे आहेत प्रामुख्याने जर्सी, होलिस्टीन, त्याच्याकडून ते चारा कोणता असेल तर खुराक कोणता वापरावा, काय वापरावा, किती लिटर, त्याप्रमाणे ते कॅल्क्युलेशन करून देतात. व्यावसायिक दर्जाचं त्यासाठी काही फी दिली जाते. आणि मग प्रश्न असा व्हायचा की शेळ्यांसाठी असे काही आहे का. मग अर्थात दुर्दैवानं म्हणा माझ्या संपर्कात जे जे डॉक्टर्स होते किंवा ज्यांच्याशी मी संपर्क करू शकलो अशा लोकांकडूनही या संदर्भातली काही माहिती मिळाली नाही. तुमच्यापैकी काही मित्रांनी जर असा प्रयत्न करून पहा मित्र, तुमच्या सानिध्यात संपर्कात जे कोण डॉक्टर्स असतील ते विचारून बघा. एक प्राथमिक प्रश्न विचारायचे, का हो दादा शेळ्यांना काय काय पाहिजे, मग ते कुठतरी म्हणतील की प्रोटीन पाहिजे, ऊर्जा पाहिजे, संतुलित आहार पाहिजे. मग तुमचा पुढचा प्रश्न असला पाहिजे की वर मग किती लागतं त्याला, वजनानुसार किती द्यायचं, मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं, कोणत्या चारात किती मिळतं. आता माझ्याकडे हे फलाना एक 2-3 प्रकारच्या चारा आहेत, हे 2-3 मी खुराक घटक वापरतो. समजा आपल्याकडे 2 हिरव्या प्रकारचा चारा आहे, 2 कोरड्या प्रकारचा चारा आहे, खुराकाचे 3-4 घटक आपण वापरतो. म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 9-10 घटक आपण वापरतोय समजा. तर यातला कोणता घटक किती प्रमाणात वापरला तर किती शक्यता तयार होतील, तर अक्षरशः हजारो शक्यता तयार होतील. म्हणजे 2 प्रकारचा कोरडा चारा, 2 प्रकारचा हिरवा चारा आणि 3 खुराक घटक, असे समजा 3 आणि 2 5 आणि 2 7 घटक समजा दिलेत. आणि कोणता घटक एका शेळीला किती खाऊ घातला, कोणतं एक प्रमाण घेतलं आपण, समजा 40 किलो वजनाची शेळी आहे, दुधाळ अवस्था आहे, तर किती शक्यता तयार होतील. अरे मी म्हटलं याच्या तर हजारो लाखो शक्यता तयार होतात. वजन थोडं कमी जास्त झालं की वेगळा आहार फॉर्म्युला तयार होईल. आणि मग यातली नेमकी कोणती बाब अधिकाधिक फायदेशीर आहे, योग्य आहे, जे खर्च कारण अवास्तव जास्त व्हायलाही नको किंवा तो गरजेपेक्षा कमी व्हायला नको, तिला पोषणही झालं पाहिजे. असा साधारणतः एक मूलभूत प्रश्न होता मित्र. आणि या प्रश्नाचा शोध घेण्याच्या संदर्भात जी वाटचाल सुरू झाली, मग त्यातल्या थोड्या थोड्या गोष्टी कळायला लागल्या. त्यातली पहिली गोष्ट कळली की ड्राय मॅटर. ड्राय मॅटर म्हणजे कोणताही खाद्य घटक जो काही असेल, म्हणजे हिरवा चारा असेल, कोरडा चारा असेल किंवा मग खुराकातले घटक असतील, तर यातलं पाणी बाजूला जर काढलं, ओलावा किंवा पाणी ज्याला आपण म्हणूया, काढलं म्हणजे ते काही काढायचं नाही मित्र. आपण एक असं कल्पना करूया की समजा आता मेथी घास घेतला आपण, 1 किलो मेथी घास घेतला आणि तो जर संपूर्ण आपण वाळवून टाकला तर त्यातलं पाणी उडून जाईल आणि मग जो काही उरलेला पदार्थ शिल्लक राहील त्यातलं पाणी निघून गेलेले हा जो काही आहे मित्र, तो त्याला ड्राय मॅटर म्हणतात. संशोधकांनी किंवा आपण स्वतःही या संदर्भातलं स्वतः काम करून मी जो काही चारा वापरतो तो जर वाळला तर किती वजन शिल्लक राहतं. समजा आपण 1 किलो चारा घेतला आणि वाळून त्याचं वजन समजा 800 ग्रॅम शिल्लक राहिलं तर त्याच्यात 200 ग्रॅम पाणी होतं. म्हणजे आपलं सॉरी चुकलं माझं, समजा 200 ग्रॅम मेथी घाचं वजन फक्त शिल्लक राहिलं, मग आपण म्हणणार अरे याच्यात तर 800 ग्रॅम फक्त पाणीच होतं, 200 ग्रॅम फक्त ड्राय मॅटर आहे. म्हणजे पाणी बाजूला काढल्यानंतर की त्याच्यातून वजा केल्यानंतर जी काही स्थिती राहते, जे काही वजन राहतं त्याला त्या पदार्थाचं ड्राय मॅटर म्हणतात. अर्थात आपण सिंचनाची सुविधा करून जे काही चारा पिकं लावतो, समजा मेथी घास असेल, शेवरी असेल, तुती लागवड केली जाते, यामध्ये साधारणतः एक 15 ते 20% ड्राय मॅटर असतो. वाळण्याची प्रक्रिया समजा तुम्ही काही काळ ठेवला तर त्यातलं पाणी उडून जाणार, ड्राय मॅटर आणखी प्रमाणे वाढत जाणार. असं एक ड्राय मॅटर जे आपण या आहार संतुलनामध्ये वापरतो मित्र, त्या संदर्भातली थोडीशी माहिती, जे आपण जे काही घटक वापरतोय त्या संदर्भातली थोडी थोडी माहिती मिळावी. त्याच्यात काही जास्त बोलणार नाही, आपण कॅल्क्युलेटरकडे आपल्याला भरकन जायचंय. शेळ्यांना साधारणतः सर्वसाधारणपणे म्हटलं तर 3% ड्राय मॅटर लागतं.
खूप मोठ्या शेळ्या असतील ज्यांचं शरीर मोठी राहते तर त्यांना ड्राय मॅटर थोडस 4% 4.5% असंही लागेल. काही बारक्या ते आपले एक काय पवार म्हणून आहेत, झुरळ शेळ्या नितीन म्हणतात, पवार. त्यांना कदाचित ते नितीन पवार ते 3% कमी लागेल. अर्थात त्या पण अनुभवातून आपल्याला ठरवायचं की माझ्या शेळ्यांना ड्राय मॅटरची गरज किती आहे, त्याची आपण कॅल्क्युलेटर वापरताना चर्चा करणार आहोत मित्रो. साधारणतः 3 ते 4.5% ड्राय मॅटरची गरज राहते आपल्या भारतीय किंवा ज्या काही आपण शेळ्या प्रामुख्याने पाळतो देशी शेळ्या वगैरे, तर त्यात एक 3-3.5% ड्राय मॅटरची गरज राहते. ड्राय मॅटरच्या संदर्भातलं मला वाटतं एवढी चर्चा पुरेशी आहे. आणि मित्रो हे जे काही ड्राय मॅटर राहतं ना, म्हणजे समजा आपण मेथी घास समजा 1 किलो घेतला, त्याच्यात 20% ड्राय मॅटर म्हणजे 200 ग्रॅमच त्यातून शुष्क पदार्थ शिल्लक राहील. वाळवला तर 800 ग्रॅम पाणी निघून जाईल. आणि मग आपण शेळ्यांना जे काही पुढचे घटक म्हणतो क्रूड प्रोटीन, म्हणजे ज्याला आपण प्रथिन असं म्हणतो. क्रूड प्रोटीन म्हणजे कच्च्या स्वरूपातलं प्रथिन. कच्च्या स्वरूपातलं याचा अर्थ थोडीशी माहिती सांगतो मित्रो, की जो काही खाद्य घटक असेल, हिरवा चारा, कोरडा चारा किंवा खुराक घटक असेल, त्यातलं जे काही नायट्रोजनचं प्रमाण असतं त्या नायट्रोजनच्या प्रमाणाला 6.25 ने जर गुणाकार केला तर जो काही आकडा येईल तो आकडा म्हणजे त्या खाद्य घटकातलं क्रूड प्रोटीनचं प्रमाण असं म्हटलं जातं. उदाहरण म्हणून एखाद्या खाद्य घटकामध्ये, खाद्य घटक याचा अर्थ हिरवा चारा, कोरडा चारा किंवा खुराकासाठी वापरणारा घटक, त्यात जर 1% नायट्रोजन असेल तर 1 × 6.25 म्हणजे त्या खाद्य घटकातील क्रूड प्रोटीनचं प्रमाण 6.25% असं आपल्याला म्हणता येईल. संशोधकांनी या संदर्भातलं संशोधन केलेलं आहे. समजा त्यातलं नायट्रोजनचं, नत्राचं प्रमाण 2% असेल तर 2 × 6.25 म्हणजे 12.50 त्यातलं क्रूड प्रोटीनचं प्रमाण असेल. आता या ठिकाणी बघा, हे जे काही आपण खाद्य घटक स्क्रीनवर दिसतायत का गेलं ते पेज? हॅलो, दिसतंय सर, दिसतंय. दिसतंय ना? पिकांचे बघा नाव आता दिसतंय ते. मक्यातलं आता क्रूड प्रोटीनचं प्रमाण 9.100 आहे. म्हणजे यातलं नायट्रोजनचं प्रमाण किती असेल? 9.100 भागिले 6.25 असं असेल. या ठिकाणी बघा सरकी पेन मध्ये 39.8 आहे. म्हणजे यातलं नायट्रोजनचं प्रमाण किती असेल? 39.8 भागिले 6.25. जे काही भागाकार करून येईल तो आकडा त्या सरकी पेन मधलं नायट्रोजनचं प्रमाण असेल. म्हणजे कोणत्याही खाद्य घटकामध्ये सरळ प्रथिने उपलब्ध राहत नाही, तर नायट्रोजन उपलब्ध राहतो. आणि जेव्हा तो शरीरात जातो, चयापचयाची मेटाबॉलिझम नावाची जी काही प्रक्रिया होते, जसं रवंथ करणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भात च्या रुमेन आणि नंतर पुढच्या तिन्ही कप्प्यातून आणि मग जो काही प्रवास होतो त्या पचनाच्या क्रियेमध्ये या नायट्रोजनचं रूपांतर अॅमिनो ऍसिड्स मध्ये होऊन आणि एक विशिष्ट आणखी जी काही प्रक्रिया होते त्यातून हे प्रथिनं तयार होतात असं आपल्याला म्हणता येईल. नंतर आणखी याच्यात आता आपण ही जी काही यादी घेतलेली आहे यामध्ये शेंगदाणा पेन मध्ये 43.3 हे टक्केवारीनं जास्त आहे. म्हणजे यातलं नायट्रोजनचं प्रमाण 43.3 भागिले 6.25 असं आपल्याला म्हणता येईल. प्रोटीनच्या संदर्भातली एक माहिती अशी मित्रो, की दररोज अर्थात मनुष्य प्राणी असेल किंवा जनावर असतील तर यांना एक निश्चित विशिष्ट मात्रेमध्ये प्रोटीनची दररोज गरज राहते. प्रोटीन जादा जर झालं तर थोड्याफार अल्प प्रमाणात त्याचं ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. मात्र जे जादाचं जे असेल तर ते काही उपयोगाचं नसतं, किंबहुना ते त्रासदायक ठरू शकतं. म्हणून त्याची योग्य अशी मात्रा पाहिजे. दुसरा घटक जो काही टीडीएन म्हणजे टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट्स असं ज्याला म्हटलं जातं. म्हणजे ऊर्जा जी काही एनर्जी किंवा ऊर्जा आपण जे काही म्हणतो शरीराच्या सगळ्या हालचाली करण्यासाठी किंवा वेगवेगळं जे काही काम ती करते, चालणं फिरणं किंवा वाढीसाठी किंवा आहे ते वजन टिकून ठेवणे, या सगळ्या गोष्टीसाठी ऊर्जेची गरज राहते. आणि ऊर्जा जी आहे मूळतः तिचं मोजण्याचं जे काही माप आहे कॅलरी किंवा किलो कॅलरी या मापामध्ये ती मोजली जाते. मात्र कॅलरी किलो कॅलरी मध्ये कॅल्क्युलेशन करणं थोडंसं कठीण होतं. म्हणून संशोधकांनी ऊर्जा मोजण्याच्या संदर्भात टीडीएन नावाची एक ही संकल्पना तयार केलेली आहे. आणि गाई म्हशी शेळ्या याच्या संदर्भातलं याच घटकाचा वापर केला जातो. काही संशोधक जे काही ते कॅलरी किलो कॅलरी या स्वरूपातही ऊर्जेचं मापन करतात, किती पाहिजे आणि ती कोणत्या याच्यातून किती खाऊ घातलं तर किती मिळेल.
मात्र या संदर्भातला पण जेव्हा हा विषय आपल्याला समोर आणायचा आहे किंवा या संदर्भातलं शेळी पालकांपर्यंत हे पोहोचवायचंय, या संदर्भातली सगळी शोधाशोध केल्यानंतर वेगवेगळ्या चारा पिकातलं जी काही माहिती आहे ती TDNच्या स्वरूपात सहजपणानं उपलब्ध होते किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करणं देखील सहज आणि सुलभ होतं, समजण्याला सुलभ होतं. म्हणून आपण TDN या कन्सेप्टचा स्वीकार केला जातो. अर्थात ते काही चुकीचं नाही. जगभर याच घटकांचा वापर करून शेळ्या, गाई, म्हशी यांचं आहार संतुलन केलं जातं. त्यामध्ये ड्राय मॅटर हा एक घटक, क्रूड प्रोटीन. क्रूड प्रोटीनचे आणखी एक विशेष महत्व एक सांगायचं राहिलं मित्रो. साधारणतः एक बाल्यावस्था जी असते त्या काळात तिचं नवीन पेशींची निर्मिती होत राहते किंवा वाढीचा वेगही जास्त राहतो आणि मग जे काही मूळ ढाचा जो काही आहे शरीराचा पेशींचा तो तयार होताना प्रोटीनची गरज ही जास्त राहते. उदाहरणार्थ 3 महिन्याच्या आतली करडं जी काही असतील, जसं 3 महिन्यातील आणखी प्रारंभिक काळ समजा महिना दीड महिन्याचा जो काही काळ असेल त्या काळात प्रोटीनची गरज आणखी जास्त राहते. म्हणजे 3 महिन्यापर्यंतच्या कालखंडासाठी प्रोटीनची गरज ही जास्त राहते. ती साधारणतः 15 ते 18% अशी राहते. अर्थात याच्यात आणखी 2 गोष्टींना आपल्याला विचार करायचा राहतो आहार संतुलनाच्या संदर्भातलं, की आपण केवळ आणि केवळ वजन वाढ करणे यासाठी त्या करडांची वाढ करत आहोत की ब्रीडिंगसाठी वापरणार आहोत. ज्याचा आपण ईद बोकड तयार करायचा असेल किंवा मग कटिंगसाठी करायचं असेल, केवळ आणि केवळ वाढ करायची आपल्याला, तर तशा करडांच्या संदर्भातलं प्रोटीनचं प्रमाण हे 22% पर्यंत नेलं तरी चालेल असं म्हणता येईल. मात्र आपण ब्रीडिंगसाठी जी ती करडं वापरायची असतील तर ते 16 ते 18% पर्यंत क्रूड प्रोटीनचं प्रमाण असलं पाहिजे. आज आपण प्रामुख्याने करडांचा म्हणजे 3 महिन्याच्या आतील जी काही करडं आहेत त्यांच्या खुराकाच्या संदर्भातली चर्चा करणार आहोत आणि बरेच मित्र नवीन असतील तर त्यांच्यासाठी प्राथमिक माहिती मी बोलण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात मित्र असं काही सिक्वेन्सने मी बोलत नाहीये. मागच्या काळात जे जे काही झालेलं असे काही मुद्दे वगैरे काढले जे त्यामुळे थोडंसं मागे पुढे होतोय. ऊर्जेच्या संदर्भात TDNचे आणखी एक सविस्तर असं सूत्र आहे की किलो कॅलरी मधलं हे TDN मध्ये टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट एकूण पचनीय पदार्थ. त्याचा आणखी सोप्या शब्दात असं म्हणता येईल, समजा मकादाणे बघा, मकादाण्याचा TDN जो काही आहे म्हणजे त्यातला पचनीय पदार्थ जो काही 85.8% आहे. याचा अर्थ आपण असा सोप्या शब्दात घेऊया की मकादाणे जर आपण 100 ग्रॅम जर खाऊ घातले तर त्यातलं 85.8 ग्रॅम हे त्यातले जे काही घटक असतील म्हणजे क्रूड प्रोटीन असेल, ऊर्जा देणारा घटक असेल, कार्बोहायड्रेट असतील, फॅट्स असतील, कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल्स हे सगळं शरीरात पचवले जातील आणि उरलेला जो काही भाग असेल साधारणतः 85 आपण जर धरलं तर 15% भाग लेंडीवाटे बाहेर पडेल असं थोडक्यात आपल्याला म्हणता येईल. गहूचा TDN जो काही तो 80% आहे म्हणजे त्यातला 80% भाग पचवला जाईल आणि 20% भाग लेंडीद्वारे बाहेर येईल किंवा जो पचणार नाही असं सोपंच आपल्याला म्हणता येईल. फॅट जे काही मित्रो म्हणजे ज्याला आपण एक काय तेलकट भाग जो काही म्हणतोय स्निग्ध पदार्थ असं सोप्या शब्दात मी सांगतो. तर ते साधारणतः एक 3% आसपास आपल्याला रवंत करणाऱ्या प्राण्यांसाठी आवश्यक आहे. आणि समजा तुम्ही केवळ आणि केवळ वजन वाढ करायची असेल तर त्या खुराकातलं फॅटचं पर्सेंट जे ते 4.5-5% पर्यंत नेलं तरी चालेल. नंतर कॅल्शियम आणि फॉस्फरस याच्या संदर्भात म्हणजे प्रारंभिक काळामध्ये जसं आपण एखादी इमारत बांधायची असेल तर लोखंड जे काही त्यामध्ये वापरलं जातं, किती 17 मजली इमारत करायची असेल तर त्याचं फाउंडेशन भक्कम पाहिजे. त्यातल्या लोखंडी सळ्या ज्या राहतात की त्या जास्तीच्या जाड वापरल्या जातात. या पद्धतीने शरीराचा जो काही हाडांचा सागडा तयार होतो त्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचा एक मोठा हिस्सा आहे. आता मी टक्केवारी विसरलो, मात्र शरीरात जे काही कॅल्शियम राहतं त्यातलं बहुतांश या हाडांच्या सांगाड्यामध्ये राहतं आणि ते मेंटेन करण्यासाठी दैनंदिन किंवा इतर आणखी त्याची महत्व आहे त्यासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची गरज आहे. तर याच्या संदर्भातली बरीच शोधाशोध केल्यानंतर आपल्याला 2 गोष्टी कळल्या की एक ज्यादा दूध देणाऱ्या ज्या काही शेळ्या असतील, दुधाळ शेळ्या म्हणजे माझी शेळी 1 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर दूध देते. जसं आपल्याकडे एक काठेवाडी नावाच्या ज्या काही शेळ्या आहेत त्या 1 लिटर, 1.5 लिटर, 1.25-2 लिटर पर्यंत दूध देत आहेत. मी एक शेळी पालक असा पाहिला की तो फक्त दुधासाठी त्या शेळ्या पाळतो
आणि त्या शेळ्यांचं दूध काढून जे राहतो तो डेअरीवर देतो आणि गाईच्या दुधाचा भाव त्याला मिळतो. म्हणजे असा एक शेळी पालक पाहिलेला आहे मी, की तो काठेवाडी शेळ्या फक्त दुधासाठी जतन करतो, ती शेळी पालन करतो आणि डेअरीमध्ये दूध देतो. आणि आता नेमकी संख्या आठवत नाही, पाचोरा तालुक्यात मी त्या शेळी पालकाची भेट घेतली. अतिक्रमण असलेल्या जागेत ते शेळी पालन परंपरेने 2 पिढ्यांपासून करत होता. तर कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या संदर्भातलं 2 मुद्दे मांडता येतील आपल्याला, की एक सर्वसाधारणप्रमाणे कॅल्शियमचं प्रमाण हे 0.4% असलं पाहिजे आणि त्याच्या निम्मे फॉस्फरसचं प्रमाण 0.2 असलं पाहिजे सर्वसाधारण शेळ्यांसाठी. आणि ज्या जास्त दुधाळ देणाऱ्या शेळ्या असतील किंवा आपण जलद वाढीची जी काही करडं असतील तर ते साधारणतः 0.6% कॅल्शियम आणि 0.3% फॉस्फरस असं असलं पाहिजे. फॉस्फरसचं प्रमाण मात्र 0.5 पेक्षा जास्त जायला नको किंवा त्याचा तो बॅलन्स बिघडायला नको. दोनाशी जो काही म्हणतो तो बॅलन्स बिघडायला नको. आहारातलं 0.5% पेक्षा जास्त फॉस्फरस होणार नाही अशी शक्यतो काळजी घ्यायची. त्याची एक थोडीशी प्राथमिक माहिती मी सांगितली मित्रो. आणि या विषयाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा म्हणजे ह्या गोष्टी कळल्या आपल्याला, की अरे जे आहार संतुलन करायचं असेल त्यात ड्राय मॅटर जे सर्वसाधारणतः म्हणता येईल की 3% लागलं पाहिजे. नंतर क्रूड प्रोटीन वेगवेगळ्या घटकानुसार ती टक्केवारी बदलते. आपण एक ग्रुपवर एक लाल रंगातला एक चार्ट आहे, त्यात प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातला एक चार्टही तयार दिले. कोण आपल्या ऍडमिन पैकी कोणाला मित्राला सापडला तो ग्रुपवर शेअर करा मित्र. तर त्यामध्ये आपण एक भाकड काळातल्या शेळ्या, नंतर गाभण शेळ्यांमध्ये 2 प्रकार केलेले आहेत, की प्रारंभिक गाभण काळ आणि अंतिम गाभण काळ. आणि मग दुधाळ शेळ्या अशा 4 प्रकारात आपण ड्राय मॅटर किती आवश्यक आहे, क्रूड प्रोटीन, TDN याच्या रेंज त्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यातूनही ती माहिती आपल्याला घेता येईल. नंतर करडांच्या संदर्भातले आज आपण चर्चा करणार आहोतच. हा मित्रो, ह्या सगळ्या प्राथमिक गोष्टी कळल्यानंतर की साधारणतः शेळ्यांच्या गटांना म्हणजे मी जे 4 गट सांगितले प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातला, ड्राय मॅटर पर्सेंट, क्रूड प्रोटीन, TDN, कॅल्शियम, फॉस्फरस हे किती लागतं ते आपल्याला माहिती झालं. मग दुसरी गरज अशी होती, कोणत्या चारा पिकातून किंवा खुराक घटकातून हे पदार्थ किती पर्सेंट राहतात, किती मिळतात, किंवा 1 किलो हा समजा मका खाऊ घातला त्याच्यातून कोणती गोष्ट किती मिळेल, सोयाबीन पेन मधून किती मिळेल, आपलं मेथी घास मधून किती मिळेल. मग असे अनेक प्रकारचे चारा आहेत की त्याच्यातून ते किती मिळेल, म्हणजे हे माहिती जाणणं. आणि मग त्या दृष्टीने आणखी शोध सुरू झाला आणि मग त्या संदर्भातली काही माहिती प्राप्त व्हायला सुरुवात झाली. अर्थात मित्रो, ही माहिती आपण तुम्ही किती शोधाशोध केलीत तर मराठीत अशा प्रकारची माहिती कुठं काही उपलब्ध नाही. जी आहे ते अत्यंत मोगम आहे, कुचकामी आहे, किंवा आपल्याला काही त्याचा वापर करता येत नाही. म्हणायला फक्त संतुलित आहार म्हणायचं, मात्र त्याच्या संदर्भातलं विचारलं की कसं करायचं तर ते कोण सांगत नाही, अशी काहीशी स्थिती. आणि म्हणून मग चारा पिकांच्या संदर्भातलं शोधाशोध सुरू झाली. काही वेबसाईट्स, काही संस्थांनी त्या प्रकारची जी काही माहिती दिलेली आहे त्यातून आपण हा शोधाशोध सुरू झाले. आणि मग पुढचा प्रश्न तयार होता की कोणत्या अवस्थेतल्या शेळीसाठी, करडासाठी हे पोषक घटक जे ते किती लागतात, आणि मग कोणता घटक किती खाऊ घातला तर त्याचा हिशोब कसा केला जातो, कॅल्क्युलेशन कसं केलं जातं. आणि मग त्याच्या संदर्भातले मी खूप लोकांशी संपर्क केला. अक्षरशः वेडापिसा होऊन त्या संदर्भातलं मागे लागला. मात्र दुर्दैवानं ते जे काही थोडेफार लोक जाणकार आहेत त्यांचा माझा संपर्क झाला नाही. आणि मग आपण एकलव्याच्या आपण ते सगळं ऐकलेलं आहे मित्र, एकलव्याचा इतिहास, की एकट्यानंच आपली शोधाशोध करणे. जगात ते आहे उपलब्ध, मात्र तिथपर्यंत पोहोचणे. आणि मग हा शोध सुरू झाला. मग मी स्वतः ते कागद पेन घेऊन कॅल्क्युलेशन करायचं. अरे पण मग हे बरोबर आहे का, याचा काही पुरावा मिळणं आवश्यक होतं. आणि मग काही इंग्रजीतले ऍप्स मिळालेत. प्रारंभ झाला तो गायीच्या संदर्भातलं काही असे ऍप्स किंवा कॅल्क्युलेटर्स मिळालेत जे ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्याच्यातून मी ते गायीच्या संदर्भातलं कॅल्क्युलेशन करायचं आणि ते कॅल्क्युलेशन ते बरोबर होत आहे की हा चारा त्यातलं ड्राय मॅटर पर्सेंट एवढं, क्रूड प्रोटीन इतकं, असं कॅल्क्युलेशन केलं की जे काही मिळतं 1 किलोतून इतकं प्रोटीन मिळेल, इतकं TDN बरोबर आहे काय, त्याची ते खात्री झाली. आणि मग अरे हे आपण आता इतरांना सांगितलं पाहिजे. आणि मग मी पुन्हा आणखी सुरू केलं की मी ज्या ग्रुपमध्ये होतो किंवा जिथून हाकलला होतो तिथं पुन्हा जाणं आणि पुन्हा आणखी तो विषय संधी मिळेल की ती सुरू जाणं. कोणीतरी कुठल्या तरी
चर्चेत म्हटलं की या चाऱ्यात प्रोटीन जास्त आहे किंवा कोणतरी ते टक्केवारी लिहिलं या चाऱ्यात इतकी प्रोटीन आहे, तर म्हणायचं लॅबचा काही रिपोर्ट आहे का, ते तसं काही मिळेल ना. कोणी अंदाजानं काही ठोकायचं मित्र. आज इथं अशा प्रकारच्या जाहिराती मिळत आहेत आणि त्यातूनही संघर्ष व्हायचा. काही लोक जे त्या विशिष्ट ग्रुपमध्ये अत्यंत विद्वान असलेला म्हणून समजलं जायचं आहाराच्या किंवा या सगळ्या तांत्रिक ज्ञानाच्या संदर्भातला, ते लोक मात्र का कोणास तो प्रश्नाची उत्तरं देत ना. आणि मग काही लोक मात्र अरे या विषयात काहीतरी तथ्य आहे या दृष्टीनं माझ्या संपर्कात आलेत. एक शिशिर बारवकर म्हणून एक 40 गावचा एक मित्र होता. त्याची माहिती मिळाली, तो या संदर्भातली खूप शोधाशोध करतो आहे. आणि नंतर मित्र अशा या शोधातूनच बाळू मामा ग्रुपमध्ये कसं आले काय मला माहिती नाही. व्हॉट्सअपवर मग मी शेळ्यांच्या आहारशास्त्र या नावानंच ग्रुप तयार केलेला होता. बाळू मामा आले. बाळू मामा या संदर्भातला सतत अभ्यास शोध घेणं चाललेलं होतं आणि मग मित्र खऱ्या अर्थाने या विषयाला चालना मिळाली. आणि मग प्रारंभी काळात लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी कोणी चारांची नावं सांगितली, खुराक घटक सांगितलं, की त्यानं म्हटलं की मी हा चारा इतका इतका वापरतो, असा एक खुराक घटक वापरतो. त्याचं मी तास 2 तास 3 तास खर्च करून कॅल्क्युलेशन करायचा आणि मग सांगायचं का रे तुमच्या याच्यात हा चारा जास्त वापरला जातोय किंवा तुम्ही असा वाढवला तर तुम्हाला हा घटक असा वापरला तर खुराकाचा खर्च कमी होईल वगैरे. केवळ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून अट्रॅक्ट करणे आणि मग या विषयातल्या संदर्भातले काही लोक जे कोण असतील जाणकार ते आपल्या सोबत येत जातील असा एक विषय होता. त्यातून बाळूमामाचा शोध लागलाय मित्र. ते जसं तो काय आपला काय तो एक प्रवासी आला नव्हता की ज्यानं भारताचा म्हणजे अमेरिकेच्या दृष्टीने भारताचा शोध लावला, दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून. डलहौसी नावाचा जो काही होता, तसं बाळूमामा मिळाले मित्रांनी या विषयाला चालना मिळाली. आणि मग आम्ही बऱ्याच वेळा बोललो आणि मग बाळूमामा एक्सेलच्या संदर्भातलं एक जबरदस्त ज्ञान असणारा असा व्यक्ती मी पाहिलेला नाही मित्र, ज्याच्या संदर्भात एवढं ज्ञान आहे. आणि त्यातून बाळूमामाने कॅल्क्युलेटर तयार केलं. मग आम्ही जगभर जे काही वापरलं जातं तेवढेच घटक घेऊया म्हणून सुरुवात केली. तर याच्या पुढे आणखी खूप खोलात जाऊन चर्चा वगैरे झालेली मित्र. आपली गाडी याच्यावरच अडलेली आहे. ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, टीडीएन, कॅल्शियम, फॉस्फरस. मात्र याच्या पुढच्या आणखी जे काही घटक आहेत मित्र, त्याच्यात फायबरचं प्रमाण किती असलं पाहिजे, नंतर समजा काय आपण त्याचा चाऱ्याचा कठीणपणा जो काही राहतो, ऍसिड डिटर्जंट एडीएफ आणि एनडीएफ हे 2 महत्वाचे घटक आहेत. नंतर आणखी याच्यात आणखी खोलात जाऊन जर म्हटलं तर अॅमिनो ऍसिड जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ती नेमकी किती पाहिजे, असं खूप बाळूमामाना मी चर्चा केलेली मित्र. मात्र आपण हा विषय एकदा पुढे नेला की मग आणखी जेव्हा आपली उत्सुकता आणखी जागृत होईल, आणखी सूक्ष्म गरज तयार होईल, आणखी सूक्ष्मतेकडे सूक्ष्म खूप खोलात जाता येईल मित्र. असं जे काही सूक्ष्म काम आहे ते कोंबड्यांच्या संदर्भात झालेलं आहे, ब्रॉयलर कोंबड्यांच्या संदर्भात खूप सूक्ष्म. अगदी तिच्या खाद्यामध्ये 1 मिलीग्रॅम मॅग्नेशियम कमी जास्त झालं तर वजन वाढीत काय परिणाम होतो, इतकं खोलात जाऊन ते अभ्यास केलेले आहे. म्हणून मग ते खूप प्रगत झालेले आहे. किंवा ते काल आपले ते डॉक्टर पठाण साहेबांनी म्हटलं होतं बघा FCRच्या संदर्भातलं, तर 2.5 किलो खाद्याचं 1 किलो मांसामध्ये रूपांतर होतं मित्र. काही वेळा ते त्यामुळेच बेचव झालं की काय असंही वाटायला लागतं हे सगळं केल्यामुळे. असो मित्र, आपण या म्हणजे बंदिस्त शेळी पालनाच्या संदर्भात जेव्हा आपण वाटचाल करू, माझा एक युट्यूबवर ऑडिओ पण आहे मित्र या संदर्भातल्या मूलभूत बाबीची चर्चा करणारा. तर फिरस्तीश या काही शेळ्या आहेत मित्र, तिला निसर्गात जी काही शक्ती दिली आहे, तिच्या त्या नैसर्गिक निसर्गदत्त शक्तीच्या आधारानं तिला काय खाण्याची गरज आहे, तिचं ते बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते. मात्र पूर्वीसारखा आता एक नानाविध वनस्पती मुक्तपणाने खायला मिळत आहेत आणि त्याच्यातून ती निवड करते आणि खाते, अशी स्थिती राहिली नाही. खूपच कमी प्रकारच्या वनस्पती उपलब्ध आहेत. शेतीकालीन क्षेत्र आहे, वन असतील तर तिथं काही बंधनं आहेत. आणि मग फिरस्ती शेळ्यांच्या संदर्भात एक कालच कोणतरी मित्रानं म्हटलं बघा की माझ्या शेळ्यांना अलीकडच्या काळात मस्टायटिस खूप जास्त प्रमाणावर होतंय किंवा अशा वेगवेगळ्या समस्यांना फिरस्ती शेळी पालकांनाही जावं लागतं आणि मग त्यांना देखील काही खुराक घटक तयार करण्याची गरज राहते मात्र. आणि हळूहळू जसं आणखी लोकसंख्या वाढत जाईल, बंदिस्त शेळी पालनाविषयी दुसरा काही पर्याय राहणार नाही.
फिरस्ती शेळी पालनात आणखी असंख्य अशा अडचणी आहेत ज्यामुळे ते करणं कठीण किंवा जिकरीची आहे. जे काही सगळा माणूस प्रगत होतोय किंवा सुखाव होतोय, कमीत कमी कष्टाचं काम असावं, तो एक कारण आहे की बंदिस्त शेळीपालन कमी कमी होत चाललेलं आहे. आणि मग त्या दृष्टीने या विषयाच्या संदर्भातली मोठी गरज आहे. बाळूमामाने जे काही कॅल्क्युलेटर केलं ते कॅल्क्युलेशन करण्याची आपल्याला काही गरज नाही मित्रो. तर ठराविक जसं कॅल्क्युलेटर वापरतो की नाही मित्रो, तर त्या पद्धतीने कॅल्क्युलेटर तयार केलेले. यातल्या एक थोड्याशा प्राथमिक बाबी जर समजावून घेतल्या तर काही वेळा लोकांना म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये मित्रो ज्यांचं पीएचडी झालेल्या आहारशास्त्राच्या संदर्भातलं, आता मी त्यांचा नामोल्लेख काही करणार नाही, मात्र असे 2 ग्रस्त ज्यांना आहारशास्त्रामध्येच पीएचडी केलेला आहे किंवा ते पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्येच हा विषय शिकवतायत, अशी 2 लोक आपल्या ग्रुपपर्यंत पोहोचलीत. म्हणजे अपेक्षा अशी होती की यांच्याकडून काही शिकायला मिळावं, मात्र थोडंसं निराश व्हावं लागलं. आणि आम्ही जे काही करतोय किमान हे बरोबर चाललेलं आहे काही, ते मात्र त्यांनी म्हटलं की तुम्ही खूपच पुढे गेलेला आहे चर्चेच्या संदर्भात. आणि मग ते आणखी एक भले त्यांची मदत मिळणार नाही, मात्र आपण जे काही शोधून काढलंय हे, आणि अर्थात ते काही आपण ध्यानाला तपश्चर्येला बसवून शोधून काढलं असं काही नाही. जगभरातल्या संशोधकांनी हे काम केलेले, तेच आपण फक्त इंग्रजीतलं मराठीत समजावून घेणं किंवा सोप्या भाषेत शेळी पालकांपर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भातलं अल्पसं काम केलेलं. ही सुरुवात आहे, शेवट अजिबात नाही मित्रो. मी मगाशी जे काही म्हटलं ना, खूप खोलवरचा हा विषय आहे. मात्र किमान ज्या पद्धतीने सर्वसाधारण जगभर आहार संतुलन केलं जातं त्यासाठी एवढेच घटक वापरले जातात, किमान तेवढ्याच्या संदर्भातलं आपण काम करावं. आणि म्हणून आपण हे बाळूमामाचं कॅल्क्युलेटर शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. तर हे एक्सेल फॉर्मॅट मधलं कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे. त्याच्यातले तुम्ही किती फॉर्म्युले जोडलेले आहेत असं जर म्हणजे ज्या लोकांचं थोडंसं नॉलेज असेल तर त्यांना ते खरं त्या अर्थानं ते म्हणजे असं खूप लांबलचक मालिका दिसतोय मित्रो. तर ते आपलं डोकंही काम करत नाही खरं म्हणजे. माझं बीएससी मॅथमॅटिक्स झालेलं आहे. मात्र तरी बाळूमामांचं ते काही एक्सेलचं जे काही नॉलेज आहे एकूण, तर ते म्हणजे वाखाणण्यासारखं आहे. कदाचित ते आपण बाहेरून कॅल्क्युलेटर असं जर तयार करून घ्यायचं म्हटलं तर कदाचित ते आपण 2-5 लाख रुपये देऊनही असं तयार करून मिळणार आहे मित्र, आणि ते आपल्याला विनामूल्य मिळालेलं आहे. काही वेळा असं वाटतं की अरे विनामूल्य मिळतंय म्हणून कदाचित आपल्याला त्याची किंमत नाही की काय, असंही काहीसं मनात प्रश्न तयार होतो मित्र. मात्र बाळूमामाचे एक ध्येय निश्चित आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचण्याचा प्रयत्न करणे, चळवळ म्हणून हे काम करणे. शक्य ते काही ज्ञानी तज्ञ लोकांना आपण सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र तसे तज्ञांपर्यंत आपण काही पोहोचलो नाहीत. जे काही 2-3 तज्ञ मिळालेत ते आपल्याला मार्गदर्शनही करू शकले नाहीत खरं तर. मात्र आपलं काम बरोबर चाललेलं, एवढी शाबासकी त्यांनी दिली, ती मात्र पुरेशी आहे. तर याच्यात 4 पेजेस, आता स्क्रीन दिसतोय का याच्यावर? तर वरती बघा FF, GW, CALC आणि रिपोर्ट असे 4 पेजेस आहेत. तर FF म्हणजे फीड अँड फॉडर्स म्हणजे चारा पिकांची माहिती, जे स्क्रीनवर दिसतंय. यासीन सर बोलत राहा अधूनमधून. मला वाटतं की काही हो सर, हो दिसतंय काय, दिसतंय. असं एक 2-4 मिनिटांना कुठतरी एक असं थोडासा ओंकार द्या. तर मला आता ते मधलं काही दिसत नाही ना, स्क्रीन दिसतंय. चारा पिकाचे नाव, चारा, खुराक, किंमत, रुपये, त्यातलं ड्राय मॅटर पर्सेंटेज, क्रूड प्रोटीन पर्सेंटेज, TDN पर्सेंटेज म्हणजे शेकडा प्रमाण, फॅट पर्सेंटेज, कॅल्शियम पर्सेंटेज, फॉस्फरस पर्सेंटेज, असंही चारा पिकांची माहिती आहे. जो कोणी मित्र कॅल्क्युलेटर हाताळेल मित्रो, तर आपण एक PDF स्वरूपातली मला वाटतं 135-40 चारा, खुराक घटक, आणखी इतर जे काही ऍडिटिव्ह म्हणून वापरले जातात, इतर आणखी ज्या वेगवेगळ्या कंपन्या वापरतात त्याही घटकांची त्यामध्ये माहिती दिलेली आहे. ती मीटिंग संपल्यावर आपण ती फाईल शेअर करतो. त्यात तुम्ही जे काही चारा पिकं वापरतात त्यातलं हे चाऱ्याच्या ठिकाणी नाव लिहायचंय. जसं आता हे समजा आता MA बाळूमामानं काय लिहिलं ते मला माहिती नाही, MA काय लिहिलेलं. समजा आता या ठिकाणी मला लिहायचं एखाद्या चारा पिकाचं नाव लिहायचंय. समजा दशरथ घास हे असं या ठिकाणी टाईप करायचं. म्हणजे त्याला आपण डबल क्लिक केलं की खाली असा एक बाजूला काळ्या रंगातली फुले आणि दुसऱ्या बाजूला असं हिरव्या बॉक्समध्ये पांढरी बरोबरची चिन्ह आहे. असं केलं की ते कॅल्क्युलेटर ओपन होतं. त्याच्यावर डबल क्लिक केल्यावर आणि मग आपण हे जे काही आपल्याला काय म्हणतो आपण
कीपॅड ओपन होतं. त्या कीपॅडच्या मदतीने दशरथ घास असा शब्द टाईप केला आणि बरोबरचं हिरवं चिन्ह जे काही याच्यावर क्लिक केलं की ते दशरथ घास असं आलं बघा. मग हा काय खुराक आहे की चारा आहे? तर हा चारा आहे. मग या ठिकाणी त्याला डबल क्लिक केलं मी त्या चारा खुराकच्या कॉलम मध्ये. खुराकच्या या ठिकाणी आपण चारा असं लिहिलं आणि हे हिरव्या जे काही चौकोनातलं बरोबरचं चिन्ह आहे त्याला क्लिक केलं की तिथं चारा असं आलं. आता इथं चारा खुराक आता आपण हे सगळे खुराक घटक लिहिले आहेत. खुराकाची चर्चा करायची आपल्याला स्पर्धेसाठी म्हणून. या ठिकाणी साधारणतः आपल्याला बघा हे 20 चारा किंवा खुराक घटक आपल्याला वापरता येतात एका वेळी. आणि मग त्याच्या पुढे तो चारा आहे की खुराक आहे असं लिहिणं आवश्यक आहे. आपण जे काही मराठीत लिहिलंय तसं. अन्य भाषेत कोण उर्दू भाषिक असेल, उर्दू, तमिळ लिहिलं तरी ते त्या पद्धतीने ते ऑटोमॅटिक काम करतंय मित्रो. म्हणजे सगळ्या भाषांमध्ये वापरता येतं याचं वैशिष्ट्य आहे. आपण मराठी भाषिकांशी चर्चा करतोय म्हणून हे मराठीचा वापर करतो आहे. अन्यथा उर्दू, इंग्रजी, सिंधी, जपानी काय मंदारिन, चीनची जी काही भाषा आहे कोणत्याही भाषेत वापरता येईल अशा स्वरूपातलं ते तयार केलेलं आहे. आपण मराठी भाषेचा वापर करतोय. म्हणजे एडिट करून चारा पिकांची नावं भरता येतात आपल्याला. त्यातला तो चारा आहे की खुराक आहे लिहायचं. त्याची 1 किलोची किंमत जी काही मित्र आता समजा मका 22 रुपये किलो लिहिलेला आहे. तुम्हाला जर वाटलं अरे 22 रुपये किलो नाही माझी किंमत तर 20 रुपये किलो आहे. तर तुम्ही 22च्या ऐवजी त्याच्यावर क्लिक केलं की असा हिरवा चौकोन तयार होतो आणि मग खाली एक आपण जसा व्हॉट्सअपवर मेसेज टाईप करण्यासाठी असा पांढरा पट्टा येतो की नाही खाली, तसा एक पट्टा येतो आणि त्याच्या खाली कीपॅड ओपन होतं. म्हणजे 22 वर मी आता हे खोडतो आहे. बॅक बटन खोडायचं जे काही बटन राहतात त्याच्यानं समजा तुम्हाला वाटलं की 21 रुपये 21 लिहिलं आणि हिरव्या बटनावर क्लिक केलं की आता बघा ते 22च्या ऐवजी 21 केलं. म्हणजे आपल्याला ही किमती बदलवायच्या आहेत या पद्धतीने. दशरथ घासच्या या ठिकाणी बघा ते आधीचं काहीतरी मामांनी बहुधा तयार केलेल्या खुराकाच्या संदर्भातलं काही लिहिलेलं असेल. तर इथं समजा दशरथ घास काहीतरी 2 रुपये किलोनं मला पडतोय समजा. तर 2 असं मी लिहिलं किंवा 40 लिहायचं असेल तर 2.50 असं लिहिता येईल आपल्याला. या पद्धतीने हे एडिट करून हे फीड अँड फॉडरचं जे काही पेज आहे यावरची आपल्याला चारा पिकांची नावं बदलता येतात. मात्र बदलताना तो चारा आहे की खुराक आहे ते लिहायचं. त्याची किंमत 1 किलोची किती आहे तुम्ही आपल्या पद्धतीने ती किंमत लिहू शकतात. नंतर यातलं ड्राय मॅटर पर्सेंटेज हे आपल्या ग्रुपकडे ती पुस्तिका उपलब्ध आहे. त्यात सर्वसाधारण शेळीपालक जे काही चारा पिकं वापरतात त्यांची माहिती आहे. आता कोणी जर म्हटलं तरोटा तर ते शोधावं लागेल मित्रो. साधारणतः बंदिस्त शेळीपालनात जे काही चारा पिकं वापरतात त्याची माहिती शोधलेली. मागच्या काळात तर मित्रो कोणी म्हटलं की बा रे अमुक एक चारा तर मी तिथं अगदी मिळेपर्यंत ते शोधत राहायचं अगदी 2 दिवस 3 दिवस आणि मग ते केवळ आणि केवळ अट्रॅक्ट करणे असा तो विषय असायचा. मात्र बंदिस्त शेळीपालनात साधारणतः जेवढी चारा पिकं वापरली जातात त्यातली जवळपास 96-97% चारा पिकांची आपल्याकडे माहिती उपलब्ध आहे. आपण जे काही कोरडा चारा वापरतो त्याची बऱ्यापैकी माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल काही आता शोधाशोध करण्याची गरज नाही. प्रारंभिक काळात त्यासाठी खूप मित्रांनी यासाठी मेहनत घेतलेली आहे. त्याचा परिणाम म्हणून ते आपल्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे या पद्धतीने ही समजा तुम्हाला यातलं वेगळं काही टाकायचं असेल त्यातली सगळी माहिती जी आपल्याकडे पुस्तिका रूपात उपलब्ध आहे पीडीएफ फाईलच्या स्वरूपात तिथून पाहून ती टाकणे. नव्यानं प्रारंभ करणारे जे मित्र असतील तर त्यांनी साधारणतः या कॅल्क्युलेटर मध्ये जी काही आहेत तेवढी चारा पिकं वापरून आधी प्राथमिक शिकून घेणे आणि मग वाटलं की मला आणखी काही बदलायचंय तर ते आणखी पुढचं काम करता येईल. तर ही अशी एक ते पहिलं पेज जे आहे यात ज्या चारा पिकांची खुराक घटकांची नावं लिहिली आहेत हीच आपल्याला या कॅल्क्युलेटरचा वापर करून आहार संतुलनासाठी किंवा खुराकाचा फॉर्म्युला तयार करण्यासाठी किंवा विशिष्ट पोषण मूल्याचा खुराक तयार करायचा असेल तर त्याच्यासाठी वापरता येत. म्हणजे या ठिकाणी समजा आता या यादीमध्ये मेथी घास टाकलेलाच नाही तर त्याचा काही वापर आहे. इथं सगळे खुराक घटकच वापरले जातात. आपण ते खुराकाचा फॉर्म्युला तयार करणं किंवा मग ते त्याची प्रॅक्टिस करावी यासाठी आपण ते लिहिलेलं आहे. दुसरंही फाईल उपलब्ध आहे ज्यामध्ये चारा पिकांचे काही ऑलरेडी काही नावं टाकलेली आहेत. काही खुराक घटक आहेत. समजा 8-10 10-12 चारा पिकं आहेत. त्याच्यात काही 5-6 कोरडा चारा, काही हिरवा चारा आहेत आणि काही खुराक घटक असंही उपलब्ध आहे. तर पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला ही आपण जे काही वापरणार ती माहिती भरून घ्यायची. त्याची सगळी माहिती टाकायची. ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, टीटीएन, कॅल्शियम, फॉस्फरस हे सगळं टाकता येईल आपल्याला. आणि मग नंतर GW नावाचं जे काही पेज आहे वरती साधारणतः काहींचं कदाचित मागे पुढे असं होत असेल तर आपण शोधणे ते
साधारणतः बहुतांश लोकांच्या मोबाईलवरती वरती दिसतं FF, नंतर GW. आता तो GW इंग्रजी शब्द आहे. गोट वेट्स म्हणजे आपल्या शेळ्यांची माहिती त्यामध्ये लिहायची. शेळ्यांची संख्या, त्यांची वजन आणि आपल्याला अपेक्षित काय आहे. तर त्या पद्धतीने ती सगळी म्हणजे त्या शेळ्यांसाठी ड्राय मॅटर पर्सेंटेज आपल्याला किती अपेक्षित आहे, 3% अपेक्षित आहे, 3.5 आहे की 4 आहे, तो आकडा लिहायचा आहे. नंतर क्रूड प्रोटीन किती % आपल्याला आवश्यक आहे. अर्थात हे एका दिवसासाठी आपण सगळी चर्चा करतो जेव्हा आहार नियोजनाचं काम करतो. तर पुढची जी काही ती माहिती आपल्याला भरायची ते आपण GW पेजवर मी क्लिक करतो, की ते पेज ओपन होतं. बघा मित्र, येथे आपल्याकडील शेळ्यांची माहिती द्यावी, म्हणजे शेळ्यांची माहिती द्यावी असं म्हटलेलं आहे. आता याच्यात आपला आणखी म्हणजे आपण याच्यात साधारणतः जे काही प्रकार केलेले आहेत, तर आपल्याला शेळीचा प्रकार म्हणजे काय काय प्रकारांच्या संदर्भातलं आहार नियोजन करता येतं. करडांच्या संदर्भात समजा जन्मापासून तर 3 महिन्यापर्यंत करडांसाठीच आहाराचं नियोजन करणे किंवा खुराकाचं आपण तयार करणे. नंतर त्याच्यात आणखी 3 ते 6 असं आपल्याला म्हणता येईल. नंतर 6 ते 12 म्हणता येईल आणि मग 1 वर्षाच्या पुढची. मग त्यात ही ब्रीडिंगसाठी वापरलेली का मग नुसती वजन वाढवून फुगवायची आहेत, ईद बोकड तयार करायचंय, त्यानुसार गरज ही वेगवेगळी राहते. तसे साधारणतः आपल्याला एक 10 प्रकार या ठिकाणी नोंदवता येतात, लिहिता येतात. आणि मग समजा आता बाळूमामाने या ठिकाणी बघा मल्हारी गोळी पेंड मागच्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं होतं. अर्थात ही शेळ्यांची संख्या मात्र आपण ते खुराकासाठी वापरायचं म्हणून या ठिकाणी संख्या एक लिहून घ्यायची. एरवी जर तुम्ही शेळ्यांची संख्या, ते करडांची संख्या लिहिली, शेळीचा प्रकार समजा 3 महिने वयापर्यंतची करडे, मग त्याची संख्या 10 लिहिली. किंवा दुधाळ शेळ्या, त्याची संख्या समजा आपण 10 लिहिली. त्यांची वजनं लिहायची, एकूण वजन 10 शेळ्यांची वजन किती आहेत समजा 31 किलोच्या सरासरी वजन असेल, 30 10 300, तर त्यांचं एकूण वजन 300 किलो येईल. या पद्धतीने वजन नोंदवायचंय. मग त्यांना लागणारा ड्राय मॅटर पर्सेंटेज किती लागेल, क्रूड प्रोटीन पर्सेंट किती पाहिजे, TDN पर्सेंट किती पाहिजे, फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस पर्सेंट किती पाहिजे, तर ती माहिती आपण नोंदवायची. आपल्या ग्रुपवरती फाईल आहे प्रौढ शेळ्यांच्या संदर्भातली, त्यातून ते पाहून आपल्याला नोंदवायची आहे. आता आपण आज जे काही चर्चा करणार आहोत ते खुराक घटक तयार करणे. आता वेगवेगळ्या जे काही कंपन्या शेळ्यांसाठी स्पेसिफिक खुराक तयार करणाऱ्या फार क्वचित एका 2च कंपन्या आहेत मित्रो, म्हणजे दुर्मिळ आहेत. प्रामुख्याने गाई म्हशींसाठी एक खुराक तयार करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. किंवा गोळी पेंट किंवा ज्याला आपण ते काही पिलेटच्या स्वरूपातलं खाद्य असेल, कांडी खाद्य, तसं तयार करतात. आता बाळूमामानी इथे मागच्या ट्रेनिंगला मल्हारी गोळी पेंट संख्या 1 लिहिली होती. एकूण वजन 10 किलो समजा आपल्याला करायचं आहे. 10 किलोचा एक खुराक तयार करायचा आहे. ड्राय मॅटर 90% जास्त पाहिजे त्या ठिकाणी. 90 आपण लिहिलेले ते, त्यापेक्षा जास्त आपण सगळं केल्यानंतर मिळालं तरी काही हरकत नाही. क्रूड प्रोटीन पर्सेंट 18 असावं असं म्हटलेलं. जसं मी मगाशी म्हटलं 3 महिन्याच्या करडांसाठी एक 16 ते 18% पर्यंत क्रूड प्रोटीनचं प्रमाण हे असलं पाहिजे. ते 14%च्या खाली मात्र अजिबात नसलं पाहिजे. 3 महिन्यापर्यंतच्या करडांसाठी 14 पेक्षा जास्त आणि साधारणतः 18 पर्यंत ब्रीडिंग ची जी काही वापरायची आहेत, म्हणजे ज्यांचा आपल्याला म्हणजे पुढे प्रौढ शेळीकडून तिच्याकडून एक करडं घ्यायची आहेत भरून, किंवा मग त्याला ब्रीडिंग बोकड वापरायचं, त्याची खूप चरबी बिरबी वाढायला नको. त्यासाठी मात्र आपल्याला जर वजन वाढ करायची असेल तर ते प्रमाण आपण क्रूड प्रोटीनचं 22-23% पर्यंत न्यायला हरकत नाही. TDN जे काही 3 महिन्याच्या करडांसाठीचं, तर ते 68 ते 70-75% साधारणतः असलं पाहिजे. बाळूमामाने ते 75 घेतलेले. आणि हेच आणखी तुम्हाला आणखी वजन वाढ जास्त पाहिजे असेल तर क्रूड प्रोटीन 23% पर्यंत आणि TDN 75-80% पर्यंतही नेता येऊ शकेल. फॅट पर्सेंट सर्वसाधारणतः 3 असलं पाहिजे. वजन वाढ जर जास्त करायची असेल तर ते कमाल 5% पर्यंत नेण्यासंदर्भातली काही हरकत नाही. सर्वसाधारण 3. कॅल्शियम फॉस्फरसचं बी आधी मी म्हटलं तर ते 0.4 0.2 असं असलं पाहिजे. आणि दुधाळ शेळ्या म्हणजे ज्या शेळ्यांना दूध जास्त मिळतं, आपल्या जे काही दुधाळ जास्त दूध देणारे शेळ्या असतील तर ते कॅल्शियमचं प्रमाण 0.6 आणि फॉस्फरसचं प्रमाण 0.3 किंवा मधल्या मार्गाने या दोघांच्या मधलं ते घेतलं तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला आता मी दुसरं लिहितो मित्रो, ब्लँक असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी बघा मी ते डबल क्लिक केलं आणि तिथं लगेच ते
खाली टाईप करण्यासाठीचा असा एक पांढरा बॉक्स तयार झाला लांब पट्टी सारखा. त्याच्या बाजूला एक अशी फुली आहे, क्रॉस ज्याला गुणाकाराची फुली, आणि एका बाजूला हिरव्या चौकोनामध्ये पांढरं बरोबरचं चिन्ह. तर त्या ठिकाणी मी ते आपण मेसेज जो टाईप करताना खोडायचा असेल तर त्याचे काही बॅक स्पेस बटन दाबतो, त्याच्यानं मी ते दाबलेलं. आणि या ठिकाणी आता लिहूया आपण शेळ्यांचे आहारशास्त्र. त्याला आपण SAS असं म्हणतो मित्रो. शेळ्यांचे आहारशास्त्र 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक, असं आपण त्या ठिकाणी लिहितो मी. आता माझं मराठी आणि इंग्रजी असं कीपॅड, मराठी कीपॅडचा मी वापर करतो आहे. तीन महिन्याच्या आतील आतील करडांचा खुराक आपण मेसेज टाईप करतो त्या पद्धतीने मी त्या मिळालेल्या कीपॅडचा वापर करून इथं ओपन होतो तो आपोआप. करडांचा खुराक असं त्याला मी नाव देतोय. आणि हे हिरव्या चौकोनात बरोबरचं जे काही त्याला क्लिक केलं की ते आपण ते बघा आता 2 नंबर SAS 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक. संख्या आता या ठिकाणी एक आपण लिहायची म्हणून लिहितोय. खरं तर ते आपण शेळ्यांचा म्हणजे हिरवा चारा, कोरडा चारा आणि खुराक असं म्हणून जे वापर करतो तेव्हा या ठिकाणी त्या शेळ्यांची संख्या लिहायची आणि त्यांचं वजन एकूण. इथं मात्र आपण केवळ खुराक तयार करण्यासाठी कल्पकतेने याचा वापर करता येतो. आता या ठिकाणी मी 10 किलो वजन लिहून घेतोय. 10 किलो. ते तुम्हाला 100 किलोचं करायचं असेल तर 100ही लिहिता येईल मित्र, काही अडचण नाही. नंतर या ठिकाणी ड्राय मॅटर, खुराकातलं ड्राय मॅटर जे काही राहतं ते 90% पेक्षा नक्कीच जास्त राहतं. 95-96% पर्यंत 2-2.5% आर्द्रता असते. आपण ते किमान 90% लिहूया. ते 95 म्हणजे जेवढं जास्त आलं तर तेवढं अधिक चांगलं राहील. क्रूड प्रोटीनचं आपण आता या ठिकाणी लिहूया की आपल्याला 18%, बाळूमामाने जे लिहिलं तेच लिहितोय मी. 18% आपल्याला त्याचा क्रूड प्रोटीनचं पर्सेंट पाहिजे. आपण ब्रीडिंगसाठी ती वापरणार आहोत असं गृहीत धरूया. तुम्ही जर वजन जलद आणखी जास्त वाढ पाहिजे असेल तर ते 20, 22, 23% पर्यंत नेता येईल. आणि TDN पुन्हा तेच मी आता 75च्या ऐवजी 73% घेतोय समजा. आणि मग फॅट पर्सेंट 3 आणि तर 0.4, 0.2 ते पुन्हा आणखी जसं तसं लिहून घेतोय मी. डबल क्लिक करायचं किंवा आपल्या कॅल्क्युलेटर प्रमाणे काही वेळा एकदा क्लिक कीपॅड ओपन झालं की मग बॅक स्पेस बटन दाबायचं आणि तिथं खोडून घ्यायचा होता आधीचा आकडा 0.4 असं ते टाईप केलं आणि हिरवा चौकोन ज्याच्यात बरोबरचं चिन्ह आहे तिथं क्लिक केलं की तो आकडा तिथं जात होतो. म्हणजे तो काय म्हणूया आपण त्याला स्थिर होतो तिथं. पहिला आकडा जो नवीन आकडा स्थिर होतो. नंतर या ठिकाणी 0.2 फॉस्फरसचं पर्सेंट 0.2% हे झालं मित्र. या पद्धतीने आपण आपल्याला जो काही खुराक तयार करायचा आहे त्या संदर्भातली माहिती लिहून घेतलेली. आता समजा एक उदाहरण म्हणून सांगतोय की 1 वर्षाच्या वरची जी काही बोकड वगैरे असतील तर त्यांना किमान 12% क्रूड प्रोटीन असलं पाहिजे. आणि मग TDN ही साधारणतः 65-70 असला पाहिजे. मात्र तुम्ही जर हीच बोकड वजन वाढ जास्त पाहिजे असेल तर त्या प्रमाणात क्रूड प्रोटीनचं प्रमाण आणि पॅरलली TDNचं प्रमाणही वाढवत गेलं पाहिजे. असं ते करता येईल वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी आकडेवारी की त्याचा आपण सतत शोध घेत राहणे आणि ते निश्चित करावं लागेल. आज आपण या खुराकाच्या संदर्भातली चर्चा करत कॅल्क्युलेटरचा पुढचा भाग समजा म्हणून पुढे जाऊया. नंतर झालं मित्र, आपण हे इथं लिहून झालेले SAS 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक. आता वरती पुन्हा आणखी FF, GW, CALC आणि रिपोर्ट असे 4 पेज आहेत. पहिलं FF पेज पाहिलं आपण चारा पिकांची सगळी माहिती लिहायची त्या ठिकाणी. नंतर GW हे आपण पेज ओपन केलेलं आहे, शेळ्यांची माहिती. शेळ्यांचं सगळं आहार संतुलन करायचं असेल तर आता आपण खुराकाची चर्चा करतोय. त्याच कॅल्क्युलेटरचा वापर करून खुराकाचा फॉर्म्युला तयार करणे आपण असं चर्चा करत आहोत. नंतर CALC म्हणजे कॅल्क्युलेशनचं जे काही आहे हे पेज खरं तर खूप मजेशीर आहे मित्रो. बाळूमामाचं हे पेज मी जेव्हा पाहिलं तर खूप म्हणजे एक
मजेशीर सगळं आहे, मात्र त्याच्या मागची जी काही मेहनत आहे ती मात्र प्रचंड आहे. सीएलसी याच्यावर मी क्लिक करतो, ज्याच्यावर क्लिक केलं की ते हिरवं होऊन जातं ते रंग त्याचा, इतक्या बारकाव्यानिशी ते केलेलं आहे. सीएलसी आता ते हिरवं झालं, बाकीचे सगळे FFGW रिपोर्ट काळं झालेले आहे. या ठिकाणी ते निर्मिती श्री बाळू मोठे बारामती व श्री विलास सनेर. खरं तर या निर्मितीच्या संदर्भातलं अजिबात मी काही काम केलं नाही, बाळूमामानीच हे सगळं कॅल्क्युलेटर तयार केलेलं आहे. म्हणजे सुरुवात मी केली मित्रो, मात्र पुढचा जो काही कॅल्क्युलेटरच्या संदर्भातलं सगळी जी मेहनत आहे ती 100% बाळूमामांचे फार क्वचित प्रसंगी थोडीफार मी चर्चा केलेली आहे. मात्र त्यांचा मोठेपण आहे की ते माझं नावही त्यांनी या ठिकाणी टाकलेले आहे. त्या संदर्भात बाळूमामांचे मी नेहमीच आभार मानतो. तर मित्र बघा या ठिकाणी या पेजचं मी एक असं थोडंसं संपूर्ण पेज फिरून दाखवतो. खूप मोठं असं पेज आहे मित्रो. याच्यातच खरं तर त्यांची खूप मेहनत आहे. आणि पुढचं पेज अर्थात प्रत्येक पेज खूप मेहनतीचा आहे मित्रो. शेळीचा प्रकार आता हा बघा, मी असं ते फिरवत जातो. शेळीचा प्रकार निवडा, खाली नंतर चारा व खुराक प्रकार निवडा. त्याच्या पुढे आणखी काही असे पिवळ्या पांढऱ्या काळ्या पट्टे आहेत मित्रो. नंतर इकडे बघा वजनाप्रमाणे एक असा गर्द निळ्या प्रकारचा एक चौकोन आहे. वजनाप्रमाणे एकूण शेळ्यास आवश्यक घटक किलो मध्ये, त्यात मग ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, टीडीएन, फॅट, कॅल्शियम. त्याच्या खाली मग आपण जे काही चारा पिकं खुराक घटक त्यांची काही वजन घेतली की त्या चारा पिकातून काय काय घटक किती मिळतात हे त्याची वजन बदलली की त्याप्रमाणे सगळं बदलत जातं. असा फिकट निळ्या रंगातला हा चौकोन आहे. आणि याच्या पुढे गेलं की आणखी असा एक काळा चौकोन आहे. म्हणजे एकाच पेजवर मला वाटतं ते असं जर म्हटलं तर 3-4 पेजेस आहेत ते. ते असं डावीकडून उजवीकडे असं खालीवर सरकवलं की ते सगळं पाहायला मिळतात आपल्याला. स्वस्त पर्याय, मग त्यातला जे काही आपण चारा पिकं घेतलेली आहे त्यातला ड्राय मॅटरवर आधारित सगळ्यात स्वस्त, ही मागच्या वेळी चर्चा केलेली आहे. म्हणजे ₹1 खर्च करून कोणातून ड्राय मॅटर जास्त मिळेल, म्हणजे ड्राय मॅटर मिळवण्याच्या दृष्टी सगळ्यात स्वस्त त्याचं नाव वरती येतं सरकी पेंट. सगळ्यात खाली दशक त्याची माहिती आपण लिहिलेली नाही म्हणून ते आलं. या पद्धतीने मिळतं. तर क्रूड प्रोटीनवर आधारित की ₹1 कोणातून क्रूड प्रोटीन सगळ्यात जास्त मिळेल त्याचं नाव वरती, आणि महाग या पद्धतीने ते चढत्या क्रमाने खाली सरकत जातं. टीडीएन वर आधारित तसंच सगळ्यात स्वस्त टीडीएन कोशातून मिळेल, जे ऊर्जा देणारा घटक. आणि इथं पुढे बाण दाखवले, वरती स्वस्त आणि सगळ्या तळाला महाग. या पद्धतीने ते आपल्याला अंदाज आराखडा बांधण्यासाठी या काळ्या पेजचा वापर केला जातो. आपण या पेजच्या सुरुवातीचा जो काही चांगला मजेशीर असा भाग आहे, तर त्या ठिकाणी बघा शेळ्यांचे प्रकार निवडा. तर तुम्ही त्या शेळ्यांची माहिती ज्या ठिकाणी आपण 10 पर्यंत प्रकार लिहिता येतो, तिथं जर 10 प्रकार लिहिले तर शेळी प्रकार निवडा मध्ये इथं आपल्याला 10 पैकी कोणताही प्रकार निवडता तो एका वेळी 3 प्रकारांची आपल्याला निवड करता येते. आता आपण त्या ठिकाणी 2च प्रकार लिहिलेत खुराकासाठी. एक मल्हारी गोल्ड पेंड आणि नंतर मी दुसरं लिहिले एसएस 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक. समजा मी आता इथं पहिल्या नंबरवर मल्हारी गोट पेंटच्या ऐवजी एसएस 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक हे मला पाहिजे असेल तर त्या चौकोनावर क्लिक केल्यावर असे 2 पर्याय उपलब्ध झाले. त्यातला मी एसएस 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक याच्यावर असं बोट ठेवलं, म्हणजे ज्याला आपण क्लिक करणं म्हणतो, ते केलं की बघा ते बाळूमामाचं मल्हारी गोळी पेंट ते गेलं आणि त्याच्या ठिकाणी 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक असा आला. आता दुसरं ब्लँक पेज आहे, इथे मी समजा क्लिक केलं की आणखी ते 2 पर्याय मिळतात. हा जो काही पिवळा पट्टा आहे, लांब पट्टी जे काही पिवळ्या रंगाची, त्याला असं बोट स्पर्श केला, क्लिक केलं की 2 पर्याय मिळाले बघा, मल्हारी गोळी पेंट आणि एसएस 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक. आता आपण ते 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक लिहून घेतले, म्हणजे आता पुन्हा तिथं डबल ते काही घ्यायचं नाही. एकाच वेळी कोणते 2 प्रकार येणार त्याची काळजी घ्यायची. आता या ठिकाणी मी मल्हारी गोळी पेंट 2 नंबरवर टाकून घेतो. आणि मग याच्या पुढे जे काही मित्रो नियोजित ड्राय मॅटर आपण जे काही खुराक घटक GW पेजवर जे काही लिहिलं होतं, आपल्याला एक साधारणतः 90% ड्राय मॅटर अपेक्षित होतो. आकडा ऑटोमॅटिक आलेला आहे काळ्या पट्ट्यामध्ये जे काही आलेला आहे. नंतर ऍडजस्टमेंट जे काही इथं आपण शून्य करून घ्या एवढंच आपण म्हणूया. आणखी या संदर्भातली तुमच्यातले काही लोक जेव्हा आणखी अधिक जागरूकतेनं काम करतील, आणखी काही रस तयार होईल, अरे हे नेमकं काय भानगड आहे इथं हे, तर त्याच्याबाबत आपल्याला आणखी चर्चा करतील. त्याच्या चर्चेत गेलं की आपला वेळ आणखी म्हणजे कदाचित ते थोडस वेग कमी होईल. ऍडजस्टमेंट इथं 0-0 लिहून घ्या एवढंच मी म्हणतो. त्याचा काय वापर सर, करायचा आपण आणखी? हा हॅलो बोला. हा सर, तिसरा जो प्रकार आहे ना तिथं पण मल्हारी गोळी पेंट करून घ्या.
म्हणजे बरं ते बरं त्याच्यामुळे ते बरं येण्याचं बरं चालेल. ते आपण ते कमी भरलेलं आहे. ओके ओके. मी ते या संदर्भातली अडचण येणारच होती. मल्हारी गोळी पेन भरून घेतो. ओके. धन्यवाद मामा. ते खाली येणे येत होतं ते. बघा मित्रो, ते ऑटोमॅटिक आपण ड्राय मॅटर पर्सेंट जे लिहिलं होतं ते आलेलं आहे. इथे मी 0 करून ठेवतो. ज्याच्यावर क्लिक केलं की त्यात आपल्याला आकडा भरता येतो, किंवा पर्याय जर म्हणजे या कॅल्क्युलेटर मध्ये दोनच गोष्टी आहेत, की यातल्या एखाद्या बटनावर समजा आपण क्लिक केलं आणि तिथं जर अशी पट्टी तयार झाली, वेगवेगळे पर्याय आले, त्यातला एक पर्याय निवडायचा आहे आपण. आणि दुसरं क्लिक केलं खाली काय म्हणतो आपण, काही लिहिण्यासाठी पट्टी आली आणि कीपॅड ओपन झालं तर तिथं आकडे आपल्याला बदलता येतील. आता बघा, आपल्याला आकडे बदलण्याचं जे काही काम आहे, फीड अँड फॉर्डर्स पहिल्या पेजवर चारा पिकांची माहिती जर बदलायची असेल, म्हणजे चारा पिकाची किंमत बदलायची असेल, तुम्हाला वाटलं अरे मी या चारा पिकाचं क्रूड प्रोटीनचं प्रमाण खूपच जास्त लिहून टाकलं, मला लक्षात आलं, ते दुरुस्त करायचं असेल तर ते बदलता येईल आपल्याला. किंवा पहिली काही चारा पिकं काढून दुसरे काही खुराक जे काही करायचं असेल ते आपल्याला आपल्या पद्धतीने भरता येईल. नंतर आता बघा, आपण जी काही माहिती लिहिलेली होती त्यातलं आता या ठिकाणी 3 महिन्याच्या आतील करडांचा खुराक, जे काय आपण तिथं GW पेजवर लिहिली होती की 90% ड्राय मॅटर पाहिजे. नंतर 10 किलो ते वजन असलं पाहिजे त्याचं. नंतर त्यातलं क्रूड प्रोटीनचं प्रमाण मला वाटतं आपण 18% लिहिलं होतं. मी बघतो ते पेज आणखी. हे बघा, आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. आता या ठिकाणी दोन्ही ठिकाणी 10-10 किलो वजन लिहिलेले आहे. आता मी मल्हारी गोळी पेंड याबाबत चर्चा न करता आपण जे काही दुसरं लिहिलंय करडांचा खुराक, त्याच्या बाबतीत मी इथं 0 करून टाकतो आणि खालच्या ठिकाणी ते 10 राहू देतो. आणि पुढचं मला वाटतं तिन्ही गोष्टी सारख्याच घेतलेल्या आहेत, फक्त आपण TDNचं पर्सेंटेज मल्हारी गोळी पेन मध्ये 75% होतं, या ठिकाणी मी 73 घेतलेले. बाकीचे सगळे घटक सारखे आहेत. आता आपण पुन्हा कॅल्क्युलेटर पेजवर जाऊया मित्रो. बघा, आता या ठिकाणी आपण तिथं ते वजन 0 केल्याबरोबर आता या ठिकाणी 3 महिन्याच्यातील करडांचा खुराक, म्हणजे जो काही आपण 10 किलो वजन गृहीत धरलेला आहे, त्या ड्राय मॅटरचं पर्सेंटेज आपण 90% धरलेलं आहे. म्हणजे 10 किलोच्या 90% म्हणजे 10 गुणिले 90 भागिले 100, तर ते 9 किलो ड्राय मॅटर आपल्याला अपेक्षित आहे. नंतर आता इथं ही गोष्ट मात्र काळजीपूर्वक समजावून घ्या. वाटलं तर मी रिपीट करतो ते. म्हणजे बघा, या ठिकाणी ड्राय मॅटर आपण वजन जे लिहिलं होतं तिथं 10 किलो वजन खुराकाचं लिहिलेलं आहे. शेळ्याचं किंवा एका करडासाठी 10 किलो वजन लिहिलेलं असेल तर त्यातलं ड्राय मॅटर आपल्याला 90% अपेक्षित आहे. म्हणजे 10, अर्थात आपण शेळ्यांसाठी जेव्हा चर्चा करतो मित्रो, समजा 3% लिहिलं असेल त्या करडासाठी, 3% आपल्याला ड्राय मॅटर 24 तासात मिळणं अपेक्षित आहे किंवा शेळीसाठी, तर 10 वजन गुणिले 3 भागिले 100, असं 10 गुणिले 3 30 भागिले 100 म्हणजे 300 ग्रॅम आलं असतं या ठिकाणी. मात्र आपण खुराक घटक तयार करतोय तिथं 10 किलो वजन लिहिलेले, त्याच्या 90% म्हणजे 10च्या 90% 9 किलो ड्राय मॅटर आपल्याला अपेक्षित आहे. क्रूड प्रोटीन, TDN, फॅट, कॅल्शियम, फॉस्फरस हे पर्सेंट जे काही आहे हे मात्र ड्राय मॅटरचं जे काही किलोतलं वजन आहे त्यावर ते काढलं जातं. आता आपण त्या ठिकाणी 18% आपल्याला क्रूड प्रोटीन अपेक्षित आहे, तर हे क्रूड प्रोटीनची आकडेवारी 1.62 किलो कशी आली, तर 9 गुणिले 18 भागिले 100 या पद्धतीने ते 1.62 आलेले. TDNचं पर्सेंटेज आपल्याला अपेक्षित आहे त्या खुराकामध्ये 73%, तर ते कसं आलं, तर 9 गुणिले 73 भागिले 100 या पद्धतीने 6.57 मिळालेलं आहे. फॅटचं पर्सेंट जे काही आहे 0.27. आता या ठिकाणी 2 आकडे फक्त आपल्याला दिसत आहेत म्हणून, अर्थात तो पुढचा आकडा आणखी काहीतरी असेल एखादा, तर आपण 9 गुणिले फॅटचं पर्सेंट 3 घेतले, 9 गुणिले 3 भागिले 100, 9 गुणिले 3 27 आणि 27 भागिले 100 म्हणजे 0.27. आपल्याला काही करायचं नाही, ऑटोमॅटिक आकडे मिळत राहतात. त्या पद्धतीने कॅल्शियमचं 0.4% म्हणजे 9 गुणिले 0.4 भागिले 100 करून हे कॅल्क्युलेशन केलंय. फॉस्फरसचंही तसंच त्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे आपण जो काही खुराक 10 किलोचा तयार करतो आहे त्यात ड्राय मॅटर 90% पाहिजे, त्याप्रमाणे 9 किलो पाहिजे. क्रूड प्रोटीन 18% पाहिजे होतं.
मगाशी म्हटलं त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करून त्या 10 किलो मध्ये क्रूड प्रोटीन 1.62 किलो आपल्याला अपेक्षित आहे. TDN जे काही आहे ते 6.57 किलो मिळणं अपेक्षित आहे त्या 10 किलो खुराकामध्ये. फॅट जे काही 0.27 म्हणजे 270 ग्रॅम. कॅल्शियम जे काही 0.036 म्हणजे आता मित्र दशांश चिन्ह जे काही तो पॉईंट आहे, पॉईंट नंतरचे 3 घरं म्हणजे ग्रॅम असं सोप्या समजात समजूया. समजा 57 तर तिथं एक शून्य टाकून घ्या म्हणजे 570. 6.570 ग्रॅम. अर्थात तो आकडांची काहीतरी 1, 2, 3, 9 पर्यंत कोणताही असू शकेल. हे थोडंसं समजावून घ्या. 0.27 म्हणजे 0.270 असेल, 271, 72, 273, 279 पर्यंत काही असू शकेल. कॅल्शियम 0.036. आता हे जर पॉईंटच्या पुढचे 3 घरं जर मोजले आपण तर मग ते 36 ग्रॅम असेल ते, बरोबर. 36 ग्रॅम अपेक्षित आहे आणि फॉस्फरस त्याचे निम्मे म्हणजे 18 ग्रॅम अपेक्षित आहे आपल्याला या 10 किलो मध्ये मिळणं. आता हे आपल्याला इतके पोषक घटक मिळाले पाहिजेत. आता आपण कोणकोणता खुराक घटक किती घेतला की त्याच्यातून काय काय मिळेल की पहिल्या पानावर जी काही माहिती दिलेली आहे त्याचं एक वजन टाकलं आपण की ते लगेच ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन करून देईल. तर हा जो काही आपण हे जे काही शेळीचा प्रकार निवडा म्हणजे आता खुराकाचा प्रकार आपण निवडलेला आहे. शेळीचा प्रकाराऐवजी खुराकाचा प्रकार निवडा ते लिहिलं. नंतर चारा व खुराकाचा प्रकार इथंही एक गमतीशीर भाग आहे मित्र. आणि हे आपण जसं मित्र शिक्षणामध्ये लिहिण्याचं जे काही काम आहे, जगातला कोणताही माणूस लिहिण्याचं काम गुरुशिवाय शिकू शकत नाही. तसं एकट्यानं जर नुसतं पाहत राहिलं ना तर काहीच कळत नाही इथं. कदाचित ते तुमचं बटन दाबलं गेलं ती लिस्ट आली तर कळेल ते. मात्र जर कोण सांगत नाही तर कॅल्क्युलेटर अजिबात कळत नाही. म्हणून मग एक प्रारंभिक एक ट्रेनिंग घेणं किंवा ज्यानं ते वापरले त्याच्याकडून ते लवकर आपण शिकू शकतो कमी कालावधीत. मात्र एकट्यानं शिकायचं म्हटलं तर थोडंसं कठीण होतं ते. आता बघा या ठिकाणी मका चारा व खुराक प्रकार निवडा. या ठिकाणी 10 चारा किंवा खुराक प्रकार आपल्याला टाकलेल्या ठिकाणी आपण सगळे खुराक घटक लिहिले आहेत. बघा मजेशीर कसे. आता मी मका याच्यावर क्लिक करतोय. अर्थात ते तुमचे माझी ऍक्शन तुम्हाला दिसतं ते म्हणून मी ते बोलून सांगतोय. 1 नंबरवर मका लिहिले. मकावर मी असं क्लिक केलं की बघा आता या ठिकाणी ही सगळी यादी तयार मिळते आपल्याला. जे आपण FF पेजवर जे काही 20 सगळे चारा खुराक घटक लिहिले त्याची यादी मिळते. मी ती वरती सरकवत जातोय. बघा या ठिकाणी पहिलं मका आहे, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मूग, सोयाबीन पासून तर शेवटी दशरथ घास. ते मी एडिट करून लिहिलं मात्र त्याची माहिती काही पुढची लिहिली नाही. तर या पद्धतीने ते सगळे 20 घटक. मग त्यातला आपला पहिल्या नंबरवर काय पाहिजे त्याच्यावर आता मका लिहिले, आधी लिहिले. तिथं समजा मला वाटलं की अरे मला इथं शेंगदाणा पेंड पाहिजे. मी शेंगदाणा पेंडवर क्लिक केलं किंवा मका शब्द गेला आणि शेंगदाणा पेंड आलेले. नंतर 2 नंबरला समजा गहू आहे. याच्यावर मी आता ते क्लिक करतो 2 नंबरच्या त्या पिवळ्या पट्टीवर. तर मला वाटलं इथं 2 नंबरवर मका पाहिजे. मी इथं मकावर क्लिक केलं की मका शब्द आला. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक याच्यावर आता सोयाबीन जे आहे ना याच्यावर समजा आपण क्लिक केलं की ते तसेच आणखी ते 20 पर्याय मिळतील. दिसत नसतील तर खालीवर सरकवत ते सगळे 20 पर्याय पाहता येतात. आपल्याला जो काही पर्याय पाहिजे त्याच्यावर क्लिक केलं की तो पर्याय त्या ठिकाणी चालला जाईल. समजा मी मोहरी पेंट असं जर इथं घेतलं तर मोहरी पेंट 10 नंबर आलेले. या पद्धतीने हे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने. मात्र एकच 2 वेळा यायला नको असं आपण शक्यतो काळजी घ्या जर तुम्ही जास्त घटक वापरणार असाल. अर्थात मित्रो ते लिहिलं तरी काही बिघडणार नाही. आता पुढचा आणखी एक मजेशीर भाग असा आहे मित्रो. याच्या पुढे विशेष निवड खुराक सगळे खुराक घटक लिहिले आहेत आपण. या ठिकाणी खुराक असं ते ऑटोमॅटिक आलेलं आहे की ही गोष्ट आपण खुराकासाठी वापरतोय. ते याच्यासाठी आहे मित्रो की रिपोर्ट पेज जो काही ते चाऱ्यावर किती खर्च, खुराकावर किती खर्च, चारा पिकामध्ये आपण समजा 2 हिरव्या चारा वापरले असतील त्यातल्या प्रत्येकावर किती खर्च झाला ते पण आपल्याला कॅल्क्युलेट करून देतं. म्हणजे पहिला हिरवा चारा समजा आपण मेथी घास वापरला, दुसरा समजा मका हिरवा चारा वापरला तर त्या प्रत्येकावर किती वापरला, किती खर्च झाला, त्याच्यातून काय काय मिळतं ते पण आणखी त्या रिपोर्ट पेजवर आणि इथेही मिळतं. या पानावर पण मिळतं कॅल्क्युलेशनच्या पानावर आणि रिपोर्ट पेजवर मिळतं. आणि मग चाऱ्यावर झालेल्या खर्चांची बेरीज आणि खुराकावर झालेल्या खर्चाची बेरीज म्हणजे चाऱ्यावर किती खर्च झाला, खुराकावर किती खर्च केला अशी दोन्ही सर वेगवेगळी माहिती मिळते. ऐकत येत आहे. काही आवाज येत नाही का?
तर मित्र येतोय सर, हा व्यवस्थित यातला एक व्यवस्थित. विशेष महत्वाचा भाग आहे की तुम्ही जी काही गोष्ट वापरली त्याच्यावर किती खर्च होतोय, आणि मग एखादं वाटलं तुम्हाला अरे बघाय मी शेंगदाणा पेंडवर किती खर्च करतोय, बॅलन्स तर झाला मात्र खूप खर्च होतोय, कमी करायचं खर्च जर असेल तर मग कोणत्या याच्यावर जास्त खर्च झालाय तो कसा कमी करता येईल, मग याच्याऐवजी काही पर्याय वापरता येईल का, चारा प्रकार बदलावायचा, त्याचं वजन कमी जास्त करायचं का, असं आपण बऱ्यापैकी खेळ केला. बाळूमामाला खेळ खेळणं म्हणतात. तर ते आपण केलं की एक मजेशीर मग काही गोष्टी आपल्या मनात पक्क्या तयार होतील. पुन्हा पुन्हा केलं की अरे मी हे चारा पिकं वापरले ना, तर मला फक्त शेंगदाणा पेंड वापरली तरी काम भागतं. किंवा मग मका दाणा एवढा आणि शेंगदाणा पेंड एवढी वापरली की पुरेसं होतं. उगीचच काही जास्त वापरण्याची गरज नाही. आता एक WhatsApp ग्रुपवर असणारा एक सोलापूर जिल्ह्यातला एक मित्र होता. मोठी बागायती जमीन होती. एक हाऊस म्हणून शेळ्या पाळलेल्या होत्या. त्याच्याकडे चिकार प्रकारचा चारा होता. ज्वारीचा कडबा होता, बाजरीचं सरमट होतं, नंतर तूरचं भुसकट होतं, काय आणखी तुरीचं भुसकट होतं, सोयाबीनचं भुसकट होतं. म्हणजे 4-5 प्रकारचा कोरडा चारा, 4 प्रकार म्हणजे एकदल, द्विदल प्रत्येकी 3-3, 4-4 प्रकार उपलब्ध होते. हिरव्या चारामध्ये ऊसाच्या आजूबाजूला शेवरी लावलेली होती. सुबाबूळ होता, नंतर काही मेथी घास होता, दशरथ घास होता, हिरवा मक्याचाही चारा होता. त्याच्याकडे काही गाई वगैरे होत्या. जे हिरव्या चाऱ्यामध्ये बी 4-5 प्रकार होते. आणि त्याचा प्रश्न असा होता, की माझ्या सुधरत का नाही शेळ्या? आणि मग मी म्हटलं, "अरे तू खाऊ तरी काय घालतो?" म्हणे, "मी आम्ही कडबा-बिडबा खूप खाऊ घालतो त्यांना." काही कुत्री गायींच्या संदर्भात म्हटलं जातं, की त्याचा फॅट एस-एन-एफ वाढवायचा असेल, तर कोरडा चारा खूप जास्त आवश्यक आहे. अर्थात ते शेळ्यांच्यासाठी त्याचं पोषण मूल्य फार कमी आहे मित्र, किंवा शेळ्यांना जेवढा तो मजबूत किंवा दणकट ज्याला आपण म्हणतो, तसा चारा खाणं थोडंसं कठीण होतं. काहीच खायला नसेल तर खातील, पण पोष होत नाही. मग शेळ्या हडकुळ्या होतायत. आणि मग आम्ही आता हे कॅल्क्युलेटर बी शिकायची इच्छाशक्ती नाही. मग त्याला म्हटलं, "तू एकच काम कर, ते बाजरीचं सरमट-बिरमट जे आहे ना, मोठ्या जनावरांना वापर. तुझ्याकडे जर एवढं उपलब्ध आहे, तू अजिबात काही वापरू नको. त्यातला पौष्टिक चारा जो काही तो वापर." आणि मग त्यातूनही लगेच बदल झाला. त्याची शेळ्यांची वजनं-बिजनं वाढू लागलीत. म्हणजे एक प्रारंभिक तुम्ही असं मूलभूत या संदर्भातलं ज्ञान प्राप्त केलं तरी आपले निर्णय बदलतात. म्हणजे आपलं ज्ञान बदललं की आपली निर्णय क्षमता बदलते. चुकीचं ज्ञान असेल तर चुकीच्या पद्धतीने निर्णय होणार. जेवढं चांगलं शास्त्रीय आणि तांत्रिक ज्ञान असेल, त्याला तुमच्या अनुभवाची जोड असेल तर तेवढा वापर करता येईल. कॅल्क्युलेटर जरी असलं मात्र तुमच्या अनुभवाची जोड देत या संदर्भातलं काम आपल्याला शिकावं लागेल. समजा आपण उदाहरणार्थ 3% ड्राय मॅटर शेळ्यांसाठी गृहीत धरलं आणि तुम्हाला वाटलं अरे हे सगळं खाऊन पुसून तरी शेळ्या उपाशी राहतात असं वाटतंय. मग आपण म्हटलं पाहिजे, की 3% ड्राय मॅटर जे काही गृहीत धरलेले आहे ते काहीसं चुकीचं आहे. मला 3.5 पर्यंत गेलं पाहिजे. 3.5 वर न्या. 3.5 वरही काम भागत नाही असं तुम्हाला वाटलं तर ड्राय मॅटरचं पर्सेंट 4 पर्यंत न्यावं लागेल. एखाद्याने 4% दिला अरे तर सगळं शिल्लक राहतंय. मग आपल्याला समजलं पाहिजे, की मी जे काही गृहीत धरलेले ते जास्त होतंय. ते मला 4 वरून 3.5 वर आलं पाहिजे, कारण की 3 वर जावं लागेल. या पद्धतीने आपल्याला म्हणजे शिल्लक काय राहतं, आपण किती टाकतो, त्या आधारानं ते आपल्या अनुभवाच्या आधारानं आपल्याला ठरवावं लागेल. कॅल्क्युलेट करून द्यायचं काम करेल. मित्रो, हा पहिला भाग मी सांगितला, चारा, खुराक प्रकार निवडा. त्या 20 पैकी तुम्हाला ज्या क्रमाने जे पाहिजे असतील ते निवडता येतील. आपण शेंगदाणा पेंड, मका, तांदूळ आणि शेवटी मोहरी पेंड अशी आपण निवड केलेली आहे. शेंगदाणा पेंड या ठिकाणी बघा डबल झालेले. तर मी या ठिकाणी आता काय करूया आपण, मूग असं टाकून घेतो त्या ठिकाणी. चला आता एक कोणतंही नाव डबल झालेलं नाहीये. नंतर या ठिकाणी आणखी एक मजेशीर भाग आहे, टीडीएन असं सगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय तुम्हाला जर कळत नसलं की असं हलका स्पर्श करून पाहायचा. आता बघा हलका स्पर्श केला, 3 पर्याय आल्या. म्हणजे या 3 पैकी कोणता तरी मला निवडायचा आहे असा त्याचा अर्थ. या ठिकाणी समजा मी डीएम निवडला. नंतर 2 नंबरचा जो काही आहे चारा प्रकार मका. इथेही याच्यावर टीडीएन शब्दावर क्लिक केलं की 3 पर्याय येतात. दुसरं मी समजा सीपी केलं आणि तिसऱ्यावर टीडीएन राहू दिलं. म्हणजे या प्रत्येक 10 चारा पिकामुळे चाऱ्याचे व खुराक असं जे काही म्हटलेले आहे, मग त्याचा डीएम, सीपी आणि टीडीएन यापैकी जो काही पर्याय पाहिजे तो आपल्याला क्लिक करून तो तिथं फिक्स करता येतो. आता पहिल्या याच्यावर डीएम केलेला आहे. आता आपल्याला बघा जे काही आपण अपेक्षित धरलेलं आहे, की 10 किलो खुराक तयार करायचं, त्याचं ड्राय मॅटर 90% असलं पाहिजे. 90% ड्राय मॅटर 10 किलोमध्ये 90% म्हणजे 9 किलो ड्राय मॅटर मिळालं पाहिजे.
आता ते हा जर मका चारा जो काही आहे तो जर मका म्हणजे मक्याचे दाणे धान्य म्हणून आपण ज्याला म्हणतो, हे जर वापरायचं असेल तर 9 किलो ड्राय मॅटर मिळण्यासाठी आपल्याला हा जो काही चारा आहे तो 10 ऍडजस्ट बाय मध्ये जी काही काळी पट्टी या 2 पिवळ्या पट्ट्यांच्या मध्ये 10.34 म्हणजे तो जर चारा आपण 10.34 जर घेतला तर त्यातून आपल्याला अपेक्षित असलेलं 9 किलो ड्राय मॅटर मिळेल. त्याचा एक अंदाज आडाखा बांधण्यासाठी याचा उपयोग होतोय. नंतर आपल्याला क्रूड प्रोटीन किती पाहिजे, या गर्द निळ्या चौकोनामध्ये 1.62 किलो एवढं क्रूड प्रोटीन पाहिजे. मग केवळ आपण मका हाच घटक वापरला तर बघा आता ड्राय मॅटर साठी 10.34 किलो वापरावं लागेल. केवळ मका जर आपण वापरला तर ते किती लागेल, तेवढं आपल्याला 1.62 किलो क्रूड प्रोटीन मिळण्यासाठी. त्या ठिकाणी मी चाऱ्याचे खुराक इथं DM वर क्लिक करतो. तिथं करतो मी आता काय म्हटलं मी, CP क्रूड प्रोटीन मिळण्यासाठी 1.62 किलो, तर तो 10.76 किलो आपल्याला घ्यावा लागेल. आणि TDN साठी किती लागेल, तर TDN साठी तोच मका दाणे जे आपल्याला 10.37 किलो घ्यावे लागतील. या पद्धतीने एक अंदाज आडाखा बांधण्यासाठी याचा उपयोग आपल्याला करता येतो. या पद्धतीने प्रत्येक चारा पिकाच्या संदर्भातली माहिती करता येईल. आता या ठिकाणी मी सगळ्या ठिकाणी TDN असं करून घेतो. बघा आता सगळ्या ठिकाणी TDN म्हणजे पहिला जो काही आहे शेंगदाणा पेंड, ती आपल्याला 10.37 किलो लागेल TDN मिळवण्यासाठी. आणि याच्या पुढे फ्रेश असा एक वरती काळ्या अक्षरात लिहिलेले या पिवळा पट्टा त्याच्यात ऍडजस्ट बाय आणि त्याच्या पुढे आणखी काळा पट्टा आहे. तर यावरही आपल्याला इथं मात्र क्लिक करून काही पर्याय मिळाला नाहीत. तर हा पट्टा सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी आपल्याला तो घटक जे खुराकाचा घटक किंवा चारा जर घेतलेला असेल तर त्याचं किती किलो वजन आपल्याला वापरायचं, त्याचं वजन नोंदवण्यासाठी जागा आहे. तर ते जर वजन नोंदवायच्या ठिकाणी बघा मी पहिले याच्यासाठी 1.5 किलो असं लिहिलेले. थोडस मी छोटं करतो एकाच वेळी ते दिसणार नाही मित्र. शेंगदाणा पेंड 1.5 किलो, मका 2, नंतर हे पुढचं काय घेतलेले आपण तांदूळ 0. असं लिहिलेत आकडे. मागच्या फाईल ज्यानं वापरलं बाळू मामानी बहुधा वापरलं त्यावेळेस. आता मी सगळे आकडे इथे की 0 करून टाकतो किंवा आपल्याला जे पाहिजे ते वजन लिहिता येतं. तर 0 करायचं काय करायचं, त्याच्यावर डबल क्लिक केलं की खाली टाईप करायसाठीचा असा एक पांढरा पट्टा तयार होईल. बाजूला गुणाकाराची फुली, उजव्या बाजूला निळ्या हिरव्या रंगातला चौकोन, त्याच्यात बरोबरची चिन्हे. आणि मग खाली कीपॅड ओपन होता तर 1.5 मी ते बॅक बटन काळं बटन जे काही ते फोडतो आणि त्या ठिकाणी 0 सगळ्या ठिकाणी मी 0 करून टाकतो. आता मी ते फास्ट प्रक्रिया करतो. मी मगाप्रमाणेच क्लिक करतोय, डबल क्लिक करतोय. त्या ठिकाणी बघा असे हिरवे चौकोन दिसत असतील ते त्याच्यावर मी क्लिक केलेले खाली कीपॅड ओपन होतं. बॅक बटन जे काही संदेश खोडायचं आणि मग ते पुन्हा हिरव्या चौकोनातलं बरोबरचं चिन्ह त्या चौकोनावर क्लिक केलं. या पद्धतीने मी सगळ्या ठिकाणी याकडे 0 टाईप करून घेतोय. इथं वजन टाकणे एवढंच आपलं महत्वाचं काम आहे. शून्य आता मी न बोलताय फक्त ते 0 करायचं काम करतो आहे मगाशी सांगितलेल्या पद्धतीप्रमाणेच. त्याच्यावर डबल क्लिक करणे, कीपॅड ओपन होतं आणि मग कीपॅड वरच ते आकडे टाईप करायचे. त्याप्रमाणे ते 0 सगळं करून घेतलं. बघा आपण या ठिकाणी मामा हे या ठिकाणी रेफरन्स काय येते 3 ठिकाणी येणे ऍडजस्ट बाय सर TDN. तिथला खुराक घटक चेंज करा तिथला सर. ते काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याला. मूग आहे ना ते, मुगाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. मूग आणि बाजरी. उडीद चुन्नी करतो, उडीद चुन्नी ते हा हा 3 याच्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम येतोय. मी मगाशी मी ते नावही शोधले होते तर त्याच्यातले जे आहे ना बाजरी, मूग आणि सोयाबीन या तिघांसाठी प्रॉब्लेम येतोय काहीतरी. मी हो हो प्रयत्न केला तिघांना येतोय तर जमलं. बरोबर. तर मित्र बघा सगळं आपण 0 करून घेतलेलं आहे. नंतर बघा आता याच्या मजेशीर भाग असा आहे, म्हणजे आपण आता समजा हे शेंगदाणा पेंड असं लिहिलेलं आहे बघा. याचं वजन समजा आपण 1 किलो आपण असं लिहूया. एक प्रारंभिक सांगतोय मी, 1 किलो असं लिहिलं. त्या हिरव्या चौकोनावर बरोबरचं जे काही बरोबरचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक केला त्या ठिकाणी 1 आलं. म्हणजे आता 1 किलो शेंगदाणा पेंड जर घेतले तर याच्यातून काय काय घटक मिळतील,
तर ते बघा, हा जो फिकट निळा चौकोन दिसतोय आपल्याला, ज्याच्या वरच्या गर्द निळ्या चौकोनामध्ये अपेक्षित काय आहे ते 9 किलो ड्राय मॅटर अपेक्षित आहे. आपण हे 1 किलो शेंगदाणा पेंड लिहिलं, याच्यातून ड्राय मॅटर मिळेल 0.92 म्हणजे 920 ग्रॅम ड्राय मॅटर साधारणतः मिळतंय. नंतर या शेंगदाणा पेंड मधून क्रूड प्रोटीन किती मिळतंय? 0.40 म्हणजे 400 ग्रॅम मिळत आहे. आपल्याला अपेक्षित 1.62 याच्यातून 400 ग्रॅम मिळतंय. फक्त 1 किलो आपण लिहिलेले. नंतर TDN अपेक्षित किती आहे? 6.57 किलो. तर या 1 किलो शेंगदाणा पेंड मधून 0.61 इतकं मिळतंय. या पद्धतीने फॅट आपल्याला अपेक्षित आहे 0.27 म्हणजे 270 ग्रॅम. तर याच्यातून फॅट मिळते 0.01 म्हणजे 10 ग्रॅम मिळते. त्या पद्धतीने कॅल्शियम आणि फॉस्फरसचे पुढचे आकडे आले. तर या ठिकाणी आपण शेंगदाणा पेंड इथं समजा 2 किलो लिहिलं, म्हणजे त्याच्यावर डबल क्लिक केलं, 2 लिहिलं. पुन्हा आणखी त्या हिरव्या चौकोनावर ज्याच्यात बरोबरचं चिन्ह आहे पांढऱ्या रंगाचं, त्याच्यावर क्लिक केलं की 2 किलो केल्यावर हे सगळे आकडे बदलले लगेच. काय काय मिळते? ड्राय मॅटर 1.84, क्रूड प्रोटीन 0.80, TDN 1.22, फॅट 0 असं मिळतंय ते. जे अपेक्षित त्या गर्द निळ्या चौकोनात आहे आणि मिळणारं ते वजन बदललं की इकडे बदलतं. आता बाकीच्यांची सगळ्यांची वजन 0 घेतली आहेत, म्हणून खालचे जे काही उरलेले 9 प्रकार आहे त्याचे सगळं 0.0000 असं दिसतंय. आता बघा, अपेक्षित आहे ड्राय मॅटर 9, याच्यातून मिळतंय 2 किलो शेंगदाणा पेंड घेतली 1.84 मिळते. 9 वजा 1.84 म्हणजे एकूण घटक जो काही नाही सॉरी, या सगळ्यांची बेरीज आलेली आहे 2.2. खाली काय लिहिलंय आपण आणखी? खाली एक काहीतरी 0.200 लिहिलेलं आहे. कोणता घटक राहिलेला आहे इथं? मेथी दाण्याच्या पुढे 0.200 लिहिलंय, ते पण मी 0 करून टाकतो. केला तो आकडा 0. बघा, आता या ठिकाणी आपण फक्त शेंगदाणा पेंड 2 किलोले, त्याच्यातून ड्राय मॅटर 1.84 मिळते. आणि इथं जर सगळ्यांचे वजन लिहिली आपण क्लिक करून त्या पद्धतीने, तर प्रत्येकातून किती किती ड्राय मॅटर ते मिळेल. त्या सगळ्या 10 घटकातून तुम्ही जे काही 2, 3, 4 जे काही वापरणार त्याच्यातून किती ड्राय मॅटर मिळेल आणि त्याची खाली बेरीज. आता एकाच आपण वजन लिहिलंय 2 किलो, त्यातून 1.84 किलो ड्राय मॅटर मिळतंय. आपल्याला अपेक्षित आहे 9 किलो, त्याच्यातून हे 1.84 जर वजा केलं तर खाली सूचना मिळेल गरजेपेक्षा कमी ड्रायटर, म्हणजे अजून 7.16 किलो ड्राय मॅटर आपल्याला कमी आहे. नंतर क्रूड प्रोटीन पाहिजे 1.62 किलो पाहिजे, म्हणजे 1 किलो 620 ग्रॅम. आपण 2 किलो शेंगदाणा पेंड घेतली, त्याच्यातून साधारणतः 0.80 म्हणजे 800 ग्रॅम मिळते. 1.62 वजा 0.80 त्याच्यातून शिल्लक अजून कमी पडतंय 0.82 म्हणजे 820 ग्रॅम आणखी कमी पडते. या पद्धतीने TDN 6.57 पाहिजे, 6.57, 1.22 एकच लिहिलेले आहे म्हणून सगळी बेरीज 1.22 आलेली आहे. दोघांची वजा ऑटोमॅटिक करून आलेले आणि आपल्याला सूचना मिळत राहते. सूचना ड्राय मॅटर कमी होते, जास्त होते, क्रूड प्रोटीन कमी होते की जास्त होते, TDN कमी होते की जास्त होते, कॅल्शियम फॉस्फरस इथं मात्र ते काही कमी जास्त असं काही लिहिलेलं नाहीये. तर तिथं जर ते मायनस झालं म्हणजे जादा झाला असं आपल्याला म्हणता येईल. आता इथून तर काही मायनस आलेलं नाही चिन्ह, म्हणजे अजून ते आपल्याला कमी पडते असं म्हणता येईल. आता या पद्धतीने पुन्हा आता बघा मकादाना आपण आता बघा आपल्याला एकूण 10 किलो पाहिजे, हे 2 किलो लिहिलं. त्याच्यासाठी मी अंदाजानं 8 किलो 9 किलो लिहितो. समजा या ठिकाणी 9 किलो लिहिलं कोरे आपण, म्हणजे 9 किलो 2 किलो 11 किलो एकूण वजन झालेलं आहे. आपल्याला ते 10 किलो पाहिजे, पण एक टाकायचं म्हणून आकडा मी टाकलेला. आता बघा या ठिकाणी आपल्याला ड्राय मॅटर अपेक्षित आहे 9 किलो आणि इथं एकूण किलो किती झालं ड्राय मॅटर 9.72 किलो मिळालेले. आणि या ठिकाणी लगेच सूचना आली की -0.72 म्हणजे 720 ग्रॅम ड्राय मॅटर जास्त झालेले. आता क्रूड प्रोटीनची काय स्थिती आहे बघूया आपण. क्रूड प्रोटीन आपल्याला पाहिजे 1.62 किलो. आता या 2 घटक लिहिले आपण शेंगदाणा पेंड, त्याच्यातून या गर्द निळ्या चौकोनात बघा 0.80 म्हणजे 800 ग्रॅम मिळते, 0.72 म्हणजे 720 ग्रॅम मिळत आहे. आणि मग दोघांची बेरीज केली तर 1.51 मिळते आहे. आपल्याला पाहिजे 1.62 किलो मिळते, 1.51 म्हणजे अजून 0.11 म्हणजे 110 ग्रॅमच्या आसपास कमी पडतंय. 2च दशांश चिन्हापर्यंत इथं लिहिलेले. तर अजून 110 ग्रॅम कमी पडतंय 0.11 म्हणजे 100 पुढे एक शून्य आपण मनानं ठेवून घ्यायचा, 2च चिन्ह असतील तर, आणि ते ग्रॅम मध्ये म्हणायचं की 110 म्हणजे तो कदाचित
11-12 असं असू शकेल, इतक्या खोलात काही जायचं नाही आपल्याला. 11 म्हणजे त्याच्यावर एक शून्य ठेवून घेतलं 110 ग्रॅम कमी पडते. आता टीडीएन मात्र इथं जास्त झालेले बघा. टीडीएन आपल्याला पाहिजे होतं 6.27 किलो. शेंगदाणा पेंडमधून 1.22 आणि मकादाण्यातून 6.76. दोघांची बेरीज 6.97 मिळाली. 6.57 वजा 7.97 म्हणजे ते मायनस म्हणजे 1.40 न टीडीएन जास्त झालेला आहे. आता या ठिकाणी फॅटचं बघा, फॅट आपल्याला पाहिजे होतं 0.27 मिळालं 0.27. दोघांची वजाबाकी 0 म्हणजे बॅलन्स होऊन गेलं. फॅट बॅलन्स झालेले, कॅल्शियम कमी पडतंय आणि फॉस्फरस थोडंसं जास्त झालेले. किती जास्त झालं तर ते 20 ग्रॅमनं जास्त झालेले आणि कॅल्शियम 30 ग्रॅमनं अजून कमी पडतंय. या पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेटर ऑटोमॅटिक सूचना देत राहतं आणि मग आपण वजन बदलवायचे. आता या ठिकाणी आपण ड्राय मॅटर जास्त झालेले, आपण हे मकादाणे जे आहेत याचं टीडीएन पण जास्त झालेलं आहे. मग 9 वर मी डबल क्लिक केलं, कीपॅड ओपन झालं, तिथं आता 8 टाईप करतो आहे आणि मग हा जो काही हिरवा चौकोन ज्याच्यात बरोबरच त्याच्यावर क्लिक केलं तर त्या ठिकाणी 9च्या ऐवजी 8 झालं. त्याच्यातून मिळणार आता ड्राय मॅटर ते लगेच आकडे तत्क्षणी बदलून जातात आणि लगेच मग त्या दोघांची बेरीज येते आणि काय कमी जास्त झालं ते पण मिळते. आता बघा अजूनही टीडीएन 650 ग्रॅमनं जास्त होतंय. ड्राय मॅटर 160 ग्रॅमनं कमी पडतोय. आता इथं ड्राय मॅटर काही तसं काही विशेष काम नाही मित्र, ते कमी झालं काय जास्त झालं काय. आपल्याला एकूण याच्यामध्ये क्रूड प्रोटीन टीडीएन जे काही 18% पाहिजे आणि टीडीएन 73% पाहिजे आहे, त्याप्रमाणे हे वजनी प्रमाणवरती जे काही मिळालेले 1.62 किलो क्रूड प्रोटीन पाहिजे, मिळालेले 1.43 म्हणजे अजून 0.19 म्हणजे 190 ग्रॅमनं कमी पडते. टीडीएन 6.57 गर्द निळ्या चौकोनात अपेक्षित आहे. या दोन घटकांची बेरीज 7.22 मिळते. दोघांची वजाबाकी केली तर 650 ग्रॅम जास्त होते. म्हणजे आपण आणखी मका दाना जो काही आहे तो, किंवा मग आपण आणखी एक तिसरा घटक घेऊया या ठिकाणी. तुम्हाला जर वाटलं की मला माझ्याकडे गहू कोंडा उपलब्ध आहे, तर गहू कोंडा त्याच्यावर क्लिक करायचे. गहू कोंड्याचं वजन आपल्याला लिहायचे. या ठिकाणी समजा मी लिहिलं की 2 किलो गहू कोंडा वापरतो, 2 किलो वजन लिहिलं त्याचं आणि बघूया आपण. आता बघा ड्राय मॅटर पण जास्त झालंय, क्रूड प्रोटीन पण जास्त झालं, टीडीएन पण जास्त झाले. आता टीडीएन म्हणजे ऊर्जा देणारा घटक मका जास्त आहे म्हणून त्याचं आपण प्रमाण कमी करून टाकूया. आपण त्या पहिल्या पेजचं तुम्ही पुन्हा पुन्हा वाचन केलं की कोणामध्ये टीडीएन जास्त आहे, कोणामध्ये हे आपल्याला करता येईल. या ठिकाणी 8 किलोच्या ऐवजी आपण आता समजा 7 किलो करूया. 7 किलो वजन केल्याबरोबर आता या ठिकाणी टीडीएन अजूनही जास्त आहे, म्हणजे 7 किलोच्या ऐवजी आपण 6 किलो करूया. आपण हे 6 किलो केलं तर आता बघा 1 किलोच्या वर जास्त होतं. आता ते 420 ग्रॅमनं जास्त आहे. तर 6च्या ऐवजी आपण या ठिकाणी 5.5 असं करूया. 5 म्हणजे 5.5 किलो, 5.5 किलो केलं. टीडीएन आता 40 ग्रॅमनं फक्त जास्त होते. क्रूड प्रोटीन मात्र आता कमी होते. आता क्रूड प्रोटीन जर कमी होते तर आपण शेंगदाणा पेंड थोडीशी वाढवूया. आपण 2 किलो जी आहे 2.100 म्हणजे 2 किलो 100 ग्रॅम. तर आता का क्रूड प्रोटीन किती आहे कमी पडते, 40 ग्रॅमनं कमी पडते. 2.100 2.200 केलं समजा बघा, म्हणजे इतकं सूक्ष्मपणानं कॅल्क्युलेट करून देतात. आता बघा क्रूड प्रोटीन जे बॅलन्स होऊन गेले ते 0 म्हणजे कमी नाही जास्त नाही. आपल्याला पाहिजे 1.62 किलो गर्द निळ्या चौकोनात दिलेली माहितीनुसार अपेक्षित, आणि आपण हे 3 घटक जे काही वापरले त्याच्यातून मिळाले 1.62. 1.62 वजा 1.62 झिरो झालेला. आता टीडीएन मात्र अजूनही जास्त आहे. आता मग टीडीएन किती जास्त आहे तर 160 ग्रॅमनं जास्त आहे. आता एवढा कमी जास्त फरक राहिला तर बऱ्यापैकी बॅलन्स झालेले. फॉस्फरस मात्र थोडासा आणखी जास्त झालाय 30 ग्रॅमनं. कॅल्शियम मात्र थोडंसं कमी पडते. आपल्याला आणखी यामध्ये एखादा कॅल्शियमचा स्त्रोत असणारा जे काही घटक आहेत ते, किंवा फॉस्फरसचे जे काही घटक आहेत ते आपल्या खुराक घटकामध्ये जर टाकलं तर ते बॅलन्स करण्याच्या संदर्भाचं काम आपल्याला करता येईल. तर या पद्धतीने मित्र आता आपण याच्यात काही जास्त खेळत बसत नाही मी. ड्राय मॅटर आपल्याला समजा 420 ग्रॅम कमी जास्त आणखी करायचं असेल, आता इथं आपला तो काही उद्देश नाही मित्र. 90 किंवा 90च्या वर अगदी 95% असेल खुराकातलं तर ते अधिक चांगलं आहे. जो खुराक चांगला असण्याचं ते लक्षण आहे. त्यातलं
म्हणजे पाण्याचं प्रमाण जर कमी असेल तर. आणि आपलं वजन किती झालं आपल्याला 10 किलो करायचं होतं एक त्या रिपोर्ट मध्ये मिळेल. तर आपण या पद्धतीने हे पेज कॅल्क्युलेशनचं वापरायचं. रिपोर्ट पेजवर जाऊया. वरती जे काही एफएफ, डीडब्ल्यू, सीएलसी रिपोर्ट, तर रिपोर्टवर मी आता क्लिक करतोय. क्लिक केल्याबरोबर ते हिरवं होऊन जाईल. आधीचं सीएलसी हिरवं आहे, ते काळं, आणि हे आता रिपोर्टचं पेज ओपन होईल. हे ओपन झालं रिपोर्टचं पेज. या ठिकाणी पालकाचे नाव, या ठिकाणी तुमचं नाव लिहिता येईल. इथं बाळू मामांचं नाव लिहिलंय, बाळू मोठे बारामती. मोबाईल क्रमांक इथं डबल क्लिक केलं की ते तुम्हाला ते बदलून घेता येईल. इथे तुमचं नाव लिहिता येईल. क्लिक केलं की ते कीपॅड ओपन होतं आणि ते बदलता येईल. आता मी ते काही बदलत नाही, ते नाव आहे तसंच ठेवतो. तुमचं नाव म्हणजे रिपोर्ट जर तुम्हाला प्रिंट घ्यायची असेल तर ते तुमचं नाव, मोबाईल नंबर किंवा पत्ता बित्ता काही लिहायचं असेल तर तसंही लिहिता येईल. किंवा मग पुढे कदाचित तुमच्यातलं कोणतरी एक्सपर्ट होईल आणि काही लोक मात्र नाही, मला काही जमणारच नाही, शिकणारच नाही. तुम्ही त्याच्यातले एक्सपर्ट झाला, तुम्ही त्या पद्धतीने बंदिस्त शेळी पालनही चांगलं करताय, तर काही लोक तुमच्याकडून हे कॅल्क्युलेशनचं काम करून घेतील. अरे बाबा सुहास बुवा, मला ते करून द्या हो, काय काही जमत नाही बुवा ते आम्हाला. तर तुम्ही काय एक मदत म्हणून जसा हा ग्रुप शिकवतो आहे तसं करू शकतात. किंवा त्याची काही नाम मात्र फी घेऊनही हे आहार संतुलनाचं काम करून हा एक व्यवसाय होऊ शकतो. जसं आता पंजाब हरियाणामध्ये जे ना यातले आहार तज्ञ जे काही आहेत, तर त्याच्या त्या काही म्हशींचं चारा कोणता, खुराक कोणता वापरायचा, ज्याच्यामुळे खर्च कमी येईल, आहार संतुलन होईल आणि दूध उत्पादन चांगले मिळेल, त्या दृष्टीने ती लोक फी घेतात आणि ते करून देतात. तसं हे काम तुम्ही स्वतःसाठी करू शकाल किंवा एक वाटलं तर काही नाममात्र फी घेऊन इतरांना मदतही करू शकतात. तर आता हा रिपोर्ट पेज जे या पद्धतीने नाव, आता बघा या ठिकाणी आपण शेळीचा प्रकार, तुम्ही त्या ठिकाणी जर आपण शेळ्यांची माहिती तर शेळीचे प्रकार लिहिले असतील त्याप्रमाणे ईद बोकड, 3 महिन्याच्या आतील करड, दुधाळ शेळी असं जर केलं तर त्या पद्धतीने मिळेल. आपण आता खुराक तयार करण्यासाठी एसएस 3 महिन्याच्या आतील, शेळ्यांच्या आहारशास्त्र 3 महिन्याच्या आतील असा आपल्याला खुराक फॉर्म्युला तयार करायचा. आता शेळ्यांची संख्या लिहायचं म्हणून लिहिलेलं आहे, त्याचा काही इथं संदर्भ नाही मित्रो. शेळ्यांचे वजन 10 किलो, इथं आपण खुराकाचे वजन 10 किलो समजूया. एकूण ड्राय मॅटर त्याच्यातून आपल्याला 9 किलो पाहिजे आहे 90% हिशोबानं. तर ते 90च्या वर आलं तर चांगलीच गोष्ट आहे. 9 किलोच्या ऐवजी 9.25 वगैरे आलं तर काही हरकत नाही. एकूण क्रूड प्रोटीन 1.62 किलो मिळणं अपेक्षित आहे. एकूण TDN 6.57. जे काही निळं पेज होतं मित्र कॅल्क्युलेशन पेजवरचं, ते या ठिकाणी आपल्याला पहिल्या मुद्द्यात मिळालेले. नंतर या ठिकाणी बघा हा दुसरा मुद्दा आहे. आपण या ठिकाणी चारा पिकं काही वापरली नाहीत, केवळ खुराकाचा फॉर्म्युला खुराक तयार करायचं होतं आपल्याला, खाद्य तयार करायचं होतं, कॉन्सन्ट्रेट ज्याला म्हणतात. या ठिकाणी सगळी 0-0 माहिती, तुम्ही चारा पिकांची माहिती टाकली, चाऱ्याचं वजन नोंदवलं की त्याच्यातून मिळणार ते पुढे त्या फिकट निळ्या चौकोनात मिळेल, वजाबाकी करून कमी जास्त ते मिळेल. तुम्ही तिथं फायनल झाला, रिपोर्ट मध्ये गेलात की मग या रिपोर्ट मध्ये कोणता चाऱ्याचं नाव येतं, तो किती वापरला, एकूण वजन, त्याची किंमत किती, तुम्ही पहिल्या पानावर जी काही किंमत समजा त्याची 2 किलो लिहिली असेल, 2 किलो वापरला तर 2 गुणिले 2 4 रुपये येईल या ठिकाणी. समजा तो तुम्ही 20 किलो वापरला, 2 रुपये प्रमाणे 20 दुने 40 रुपये, या पद्धतीने किंमत येईल. त्यातून ड्राय मॅटर किती मिळालं, क्रूड प्रोटीन TDN किती मिळालं, हे सगळे ऑटोमॅटिक आकडे येतात, आपल्याला काहीच करायचं नाही. आणि मग त्याची बेरीज वगैरे मिळते, त्याच्यातून काय काय घटक मिळत आहेत ते सगळं मिळतं. 3 नंबरचा मुद्दा जो काही तो खुराक घटक आपण जे काही वापरलेले आहेत त्याचं एकूण वजन, जसं या ठिकाणी आपण शेंगदाणा पेंड वापरलेली आहे 2.20 किलो. आता आपण पहिल्या पानावर जी काही शेंगदाणा पेंडची किंमत लिहिलेली असेल मित्रो, त्यानुसार त्याचं ती किंमत 1 किलोची गुणिले 2.20 असं 132 रुपये याच्यासाठी खर्च होते. त्यातून ड्राय मॅटर किती मिळते, किलोग्रॅम मध्ये 2.02, क्रूड प्रोटीन मध्ये 0.88, TDN मध्ये 1.34 किलो. नंतर आपण दुसरा घटक जो काही वापरलेला आहे मकादाणे, 5.50 किलो वापरलेले आहे, त्याची किंमत 115 रुपये 50 पैसे. त्यातून मिळणारे घटक लिहिले पुढे, ते वाचून आपल्याला समजू शकतात. आणि मग तिसरा घटक आपण गहू कोंडा वापरलेला आहे, 2 किलो वापरलेला आहे, त्याची किंमत 40 रुपये. आणि पुढचे आकडे आलेले आहेत. एकूण वजन 9.70 किलो वजन झालेलं, आपल्याला ते 10 किलो पाहिजे होतं. तुम्हाला जर वाटलं तर आणखी थोडं कमी जास्त केलं की ते 10 किलो पाहिजे तर 10 किलो पर्यंतही येता येईल, ते काही अडचण नाही. तर तो काही उद्देश नाही बॅलन्स करून तो आकडा तसा मॅच करणं, तर आपण ते वजन केले की इथं कमी जास्त होत जातील.
आणि मग चौथा जे आहे तर संकलित रिपोर्ट आहे. एकूण चारा काहीच वापरला नाही म्हणून 0, एकूण खुराक घटक जे काही ते आपण 9.70 किलो वापरले आणि दोघांची बेरीज चारा खुराक 9.70. एकूण ड्राय मॅटर किलो मध्ये दिलेलं आहे ते 1 पॉईंट काय आपल्याला ते 8.58 आलेलं आहे. नंतर क्रूड प्रोटीन मिळाले 1.62 TDN 6.73 तर किलो मध्ये त्याच्या खाली ते आकडे आलेले आहेत. आणि आहारातील म्हणजे आपण आता हा जो काही खुराक तयार केला याचा आपल्याला एकूण याच्यात 18.83% असं क्रूड प्रोटीनचं प्रमाण मिळत आहे. आपल्याला पाहिजे होतं 18 तर ते मिळतंय 18.83. म्हणजे आपलं ते ड्राय मॅटर थोडंसं कमी जास्त आहे म्हणून थोडीशी आकडेवारी ही अपेक्षित 20 असताना बॅलन्स करून जो काही थोडाफार फरक राहिलाय त्याप्रमाणे ही टक्केवारी थोडी जास्त कमी होईल. आपण तिथं अपेक्षित केलेली होती 73% आपण ड्राय मॅटर कमी. बघा या ठिकाणी कॅल्क्युलेशन पेजवर मी जातो. या ठिकाणी आपल्याला गरजेपेक्षा कमी ड्राय मॅटर म्हणजे ड्राय मॅटर थोडंसं कमी असल्यामुळे मग ते पर्सेंटेज वाढले. 73 अपेक्षित होतं त्या ठिकाणी 78 मिळतंय. क्रूड प्रोटीनचं प्रमाण थोडंसं कमी झालं आणि हे वर थोडंसं झालं. आता या ठिकाणी एक सर्व शेळ्यांसाठी एका दिवसाचा खर्च म्हणजे आपण हा जो काही ज्याचं वजन 9 किलो 700 ग्रॅम आहे आणि त्यातलं ड्राय मॅटर जे काही ते 8.58 किलो आहे. त्यातून मिळालं क्रूड प्रोटीन 18.83%. त्यातलं TDNचं पर्सेंट 78.51 आहे. हा जो काही आपण 10 किलोचा खुराक तयार करायचा प्रयत्न केला तर त्याची किंमत आलेली आहे 287.50 पैसे. जे एका किलोच्या या खुराकाची किंमत आहे 28 रुपये आपल्याला मिळालेली आहे. अर्थात तुमच्या त्या किमती काय आहेत त्यानुसार ते आपल्याला या ठिकाणी सगळ्या किमती बदलतील आणि मग आपण मग कोणता घटक महाग पडतो आहे त्यानुसार वजन कमी जास्त केलं की खुराकावरचा खर्च कमी करता येईल. आणि आता आपण हे की आता वेगळ्या पद्धतीने अट्रॅक्ट व्हावं म्हणून किंवा ते खुराक स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहे. तर आपण खुराक स्पर्धा आयोजित करताना समजा जो काही गट तयार म्हणजे खुराकाचं वजन आपण निश्चित करून घेतलं की आपल्याला एक 100 किलो 10 किलो 20 किलो खुराक तयार करायचा. त्यातलं ड्राय मॅटर पर्सेंट किमान 90% असलं पाहिजे. त्यातलं क्रूड प्रोटीनचं प्रमाण 18, 20, 22 जे काही निश्चित करू ते असलं पाहिजे. TDNचं प्रमाण 70 पाहिजे की 75 पाहिजे ते ठरवून घेऊ आपण. आणि मग स्पर्धेसाठी मात्र एक करावं लागेल की मला आता शेंगदाणा पेंट 30 रुपये मिळतोय कोणाला 50 रुपये मिळतोय तर ती काही स्पर्धा बरोबर होणार नाही मित्रो. चुकीचं होईल ते. आणि म्हणून मग खुराक घटकांची सर्वमान्य अशी एक एका किलोची किंमत किती ते आपल्याला ठरवून घ्यावं लागेल. तीच किंमत सगळ्यांसाठी आपण पाळूया आणि मग त्याच घटकांच्या आधारानं की आपल्याला एक जसं आता या ठिकाणी 287 रुपये 50 पैसे हे 10 किलो तयार करण्यासाठीचा खर्च आला. आणखी थोडंसं बॅलन्स करून ते 10 किलो वजन करता येईल. 300 ग्रॅम कमी आहे म्हणजे 300 ग्रॅम आणखी काहीतरी घटक टाकून ते 10 किलो करता येईल आपल्याला. या पद्धतीने या अटी शर्ती एक थोडाफार फरकानं जो काही असेल तो मान्य करावा लागेल आपल्याला. सगळं काही मॅच होणार नाही आणि कमीत कमी याच्यात अशा या विशिष्ट अटी शर्तीचा खुराक कसा तयार करता येईल अशी ती आपण स्पर्धा आयोजित करणार आहोत. आपण या संदर्भातले 4 ट्रेनिंग कॅम्प घेणार आहोत. आधीचा एक झालेला आहे तो न मोजता आपण ते जाहीर केल्यानंतर हा पहिला ट्रेनिंग कॅम्प आणखी असे दर आठवड्याला एक किंवा मग बघूया जसा वेळ उपलब्ध असेल मार्गदर्शकांचा तर त्या पद्धतीने आपण 4 वेळा ट्रेनिंग घेऊया. ग्रुपवर काही चर्चा करायची ती करता येईल आपल्याला. तर तुम्हाला जर वाटलं अरे तुम्ही एकटेच बोलत होता आम्हाला काही बोलायचा चान्स मिळालाच नाही कळलं नाही काही तर 1 to 1 या पद्धतीने देखील आपण बऱ्याच मित्रांना ते शिकवलेले साधारणतः त्याला अजिबात काही माहिती नाही तर त्याच्याशी चर्चा करण्यासाठी एक साधारणतः तासभर लागतो. त्या तासभरात या सगळ्या गोष्टी समजावून सांगता येतात किंवा ज्याला समजा आपल्या यापैकी ज्याला कोणाला कॅल्क्युलेटर माहिती असा माणूस जवळ असेल तर त्याच्याकडे जाणे समक्ष बसून सविस्तर चर्चा करून घेणे किंवा ऑनलाईन टेलिग्रामवरच आपण मोबाईल चालू करून घेणे. आपला स्पीकर ऑन ठेवायचा दोघांनी सारखं फाईल ओपन करायचं. समजा मी सांगतो आहे तर माझं आणि त्याचं फाईल सारखं असेल आणि या पद्धतीने एक एक गोष्ट समजावून सांगणे अशा पद्धतीने ही वाटचाल करता येईल. मला वाटतं या म्हणजे कॅल्क्युलेटरच्या हाताळणीच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आता काही लोकांना पहिल्यांदा जे सगळं ऐकलेलं असेल तर अनेक प्रश्न तयार झालेले असतील कॅल्क्युलेटरच्या संदर्भात. ड्राय मॅटर, क्रूड प्रोटीन, TDN तर नक्की विचारा मित्र. मात्र याच्या व्यतिरिक्त
अन्य काही प्रश्न विचारू नये. आता माझ्या शेळ्यांना संडास लागलेली आहे, जुलाब होत आहेत, तर त्या चर्चेसाठी आजचं सत्र नाहीये. तर ह्या ज्या काही कन्सेप्ट जे आहेत, क्रूड प्रोटीन, टीडीएन, ड्राय मॅटर, कॅल्क्युलेशन, आहार संतुलन, खुराक किंवा एक कॅल्क्युलेटरच्या संदर्भातलं असं विचारलं तर मग त्या प्रश्नांची उत्तर चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. धन्यवाद. मी थांबतो आता. हे पेज तसं ओपन राहू देतो, कारण मग ते कदाचित मला प्राप्त करायला अडचण होईल. माझा माईक मात्र मी आता म्यूट करतो. बोला मित्र. सर रेकॉर्डिंग बंद करतो आणि आपण हो, प्रश्न चालेल चालू चालेल. ठेवूया पुढे. मी माझा माईक बंद करतो.